बोलपट. मी सायकोलॉजिस्ट आहे, प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट, मुंबईमध्ये राहते. हा आपला येस दॅट्स अबाउट मी. अजून काही फार सांगण्यासारखं नाही आहे. ओपन माईक मध्ये परफॉर्म करत असते. स्टँडअप केलंय, सारंग होता स्टँडअपला, भाडीपा बरोबर स्टँडअप केलं अरे वा. होतं. पोएट्री करत असते, कथा स्टोरी टेलिंग मध्ये प्रयत्न चालू आहेत. सो येस, मास्टर ऑफ ऑल, जॅक ऑफ नन. बाकी व्यवसाय वेगळा चालूच असतो. सो दिस इज लेट्स बिगिन द ओपन माईक. शीतल आपली होस्ट आहे. शीतलही अशीच शीतल पण खूप ओपन माइक्स मध्ये परफॉर्म करत असते आणि तशीच ती एकदा बोलपटची आता खरं तर ओळख म्हणजे म्हणजे आम्ही जेव्हा बोलपट सुरू केला तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे मराठीमध्ये वगैरे केलंय तर लोक येतील एवढी तर शाश्वती होती. पण किती येतील किंवा किती वेळ चालेल किंवा कधीपर्यंत आम्ही तर करू शकू. आणि आता खरं तर जसे तुम्ही आलात असे बरेच लोकांच्या ओळखीने आता लोक यायला लागले आहेत. अगदी अगदी. आमचेच मित्रमैत्र संपले आणि ते लोक अजून लोकांना आणायला लागलेत आणि ते अजून आणायला लागले. तर मला असं वाटतं ही खरं तर बोलपटची खूप मोठी पावती आहे. आणि तशी शीतलही जॉईन झालेली. शशिकला काकू जे आज परफॉर्म करणार असं म्हटलंय पण अजून आल्या नाहीयेत, ते येतील. आणि शी इज अ सिनियर मोस्ट मेंबर आणि सगळेच त्यांना ओळखतात. ओपन माइक सर्कल मध्ये मुंबईत तर कोणी त्यांना ओळखत नाही असं नाहीये. आणि ते शीतलला घेऊन आले आणि शीतल बोलपटच्या कुटुंबाचा एक भाग झाली. सो ओव्हर टू यू शीतल. शीतल प्रचंड बिझी असते, तिचा खूप गोतावळा आहे, तिचे खूप ओपन माइक सुरू असतात, ती खूप लिहित असते, खूप छान छान लिहित असते. आणि ती फक्त ऑडियन्स म्हणूनही येते. आणि आम्ही नेहमी असं जे बोलपटला जॉईन होतात तर आम्ही विनंती करतो की जरा कॅमेरा तुमचा चालू ठेवा. कारण कसं आहे ऑनलाईन मध्ये आपल्याला सगळ्यांचे चेहरे दिसत नाही आणि मग परफॉर्म करतो त्यांना असं वाटतं की बाबा मी नक्की कोणाशी बोलतोय. आणि ऑनलाईन ओपन माईक प्रकार खूप कमी होतो. सो आम्ही शक्यतो सांगतो की तुमचे चेहरे दिसू द्या. त्यामुळे आम्हाला पण जरा कोणाशी तरी बोलते आणि कोणतरी आपण वाचतोय ते ऐकतंय हे बघायला मजा येते. शीतलचा कायम माईक चालू असतो आणि तिचा चेहरा जो तुम्ही नोटीस केला अतिशय हसरा आहे, अतिशय सुंदर आहे. त्यामुळे परफॉर्म करताना पण आपल्याला खूप छान वाटतं तिच्या समोर परफॉर्म करायला. त्यांनी ऑलरेडी बरेच ओपन माईक आमचे होस्ट केले आहेत. कथय पण होस्ट केलाय ना शीतल तू? हो. येस, पहिला कथयाचा जो ओपन माईक झाला तो शीतलनीच होस्ट केला होता. हम्म. सो शी इज अ वंडरफुल होस्ट. माझी ती चांगली मैत्रीण झालीच आहे. ओपन माईक संपेपर्यंत तुमचीही चांगली मैत्रीण होईल. आणि एवढंच बोलून मी शीतलकडे सोपवते. ओव्हर टू शीतल. आता मी फक्त ऐकणार आहे. माझं काम झालेलं आहे. खूप खूप थँक्यू, धन्यवाद थँक्यू सो केतकी. मच. पण प्लीज केतकीनी जेवढं काही माझं कौतुक केलंय तेवढं काय नाहीये. माझं काय आता अजून मी पण शिकतेच आहे लिहायला वगैरे. मी काही खूप ग्रेट नाहीये. ती फार कौतुक करते माझं. एनिवे धन्यवाद खूप केतकी. आणि आज शर्वरी नाहीये पण मला माहितीये ती मनाने आपल्या बरोबरच असणार आहे. ती आता हल्ली एवढी बिझी असते की ती आज नाही येऊ शकली. पण मला माहितीये तिचं अर्ध लक्ष आज कथेमध्येच असेल. तर तेच. आणि केतकी आणि शर्वरी यांची जिद्द आणि सततची त्यांची धडपड ह्यामुळे आज 2-2.5 वर्षात बोलपटनी जी उंच भरारी घेतली आहे त्यांचं किती जितकं कौतुक करावं तितकं मला वाटतं थोडं आहे. आणि आता त्यांनी बोलपट मार्फत कथेची सुरुवात केलेली आहे. खरंच खूप छान वाटलं कारण मराठी भाषेमध्ये कथाकथन करण्याचे मंच फारच कमी आहेत. त्यामुळे त्यांना ह्या सदरासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तर आपण आपल्या ह्याच्यात जाऊया. मित्रांनो, काही अनुभवातून काही वाचनातून तर कधी दांडग्या कल्पनाशक्तीतून जन्माला येते एखादी कथा. तशी गोष्टीशी कथेशी आपली नाळ खूप लहानपणीपासूनच जुळलेली आहे नाही का? आजी आई यांच्याकडून ऐकताना मन अगदी हरवून जायचं गोष्टींमध्ये. तर पुन्हा आपल्या कथेमार्फत आपण पुन्हा त्या जगात आपल्याला बोलपट घेऊन जात आहे कथांच्या जगात. आणि म्हणून आपण मी शीतल देशपांडे आज कथे घेऊन तुमच्या जवळ आलेली आहे. तर कथेमध्ये भाग घेणाऱ्या तुम्हा सर्व कथाकारांचं मी मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाकरता नोंदणी केल्याबद्दल पहिल्यांदा तर खूप खूप धन्यवाद. आणि आजची ही कथांची संध्याकाळ सुरळीत व्हावी या हेतूने आम्ही काही नियम नमूद केलेले आहेत. त्याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी. तर ते मी फक्त पटापट वाचून दाखवते. तुमच्याकडे तुमच्या सादरीकरणासाठी 7 मिनिटांचा अवधी उपलब्ध असेल. या निर्धारित कालावधीत तुम्ही तुमची स्वरचित मराठी लघुकथा सादर करता येईल. वेळेचा मान ठेवून खूप मोठे सादरीकरण करणे टाळावे. इतर साहित्यिकांच्या कथा सादर करण्यास मनाई आहे. तुमची कथा ही स्वरचितच हवी ह्याची विशेष नोंद घ्यावी.
तुम्ही तुमच्या आवडीची निर्मिती प्रस्तुत करण्यास मोकळे आहात, परंतु धार्मिक, राजकीय, द्वेषपूर्ण, दुखावणारा किंवा अश्लील मजकूर प्रस्तुत करण्यास मात्र सक्त मनाई आहे. तसेच तुमच्या प्रस्तुतीमध्ये तुम्ही एखादा सेन्सिटिव्ह विषय मांडत असाल तर प्लीज आम्हाला तशी ट्रिगर वॉर्निंग द्या, जेणेकरून आम्ही त्यासाठी तयार राहू. अजून एक छोटीशी विनंती, तुमच्याबरोबर भाग घेणाऱ्या सर्वांचे सादरीकरण होईपर्यंत सत्रात उपस्थित राहावे. त्यामुळे सहकलाकारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल. तुम्ही कमेंट्स किंवा इमोजी मार्फत कार्यक्रमाच्या अंतर्गत वेळोवेळी तुमची प्रतिक्रिया द्यालच, पण तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यावर उमटणारे हास्य ह्या आमच्या सहभागींसाठी सर्वात मोलाचा प्रतिक्रिया असतील. त्यामुळे कृपया आपला कॅमेरा कार्यक्रमाच्या अखेरपर्यंत चालू असू द्या. तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा ओपन राहील. तुम्ही तुमचा फीडबॅक त्यावर शेअर करू शकता. तुमच्या काही सूचना किंवा आम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असल्यास आम्हाला नक्की कळवा. शेवटची पण महत्वाची सूचना, तुम्ही आपली प्रस्तुती सादर करत नसताना आपला माईक म्यूटवर ठेवा, जेणेकरून आपल्याला इतरांच्या कथांचा पूर्ण आनंद घेता येईल. चला तर मग आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी ह्या मंचावर कथेसाठी बोलवू इच्छिते पुण्याहून आलेले सारंग चव्हाण यांना. सारंग. नमस्कार सगळ्यांना. थँक्यू शीतल की मला परत एकदा एक संधी दिल्याबद्दल. थोडासा आवाज बसलाय कारण दिवसभर मीटिंग चालू होत्या, त्याच्यात बोलायला लागलेला आहे भरपूर. आणि मला पहिली संधी दिली आहे खरी, पण माझी कथा थोडी फारशी सुखांत नाहीये आणि ट्रिगर वॉर्निंग म्हणाल तर मृत्यूबाबत त्याच्यामध्ये आहे, पण फारसं काही ट्रिगरिंग फार नाही. सजेस्ट करू का, थोडीशी तुझी ओळख करून दे सुरू करण्याआधी. शुअर. तर माझं नाव ठेवूया की एक ओळख करून द्या, कारण भरपूर ऑडियन्स पण आले असो त्यांना एक माहिती होईल. सॉरी टू इंटरप्ट. नो प्रॉब्लेम. माझं नाव सारंग चव्हाण. मी पुण्यात राहतो. UBS मध्ये मी कामाला आहे. आणि काय सांगू, लिहायला फारसं मला जमलेलं नाही आतापर्यंत, पण थोडेफार प्रयत्न होत राहतात. कविता, कथा, इंग्रजी, मराठी वाचायला आवडतं आणि जास्त करून मी रसिक आहे, त्यामुळे दुसऱ्यांनी प्रस्तुत केलेलं बघायला आणि ऐकायला जास्त आवडतं. स्वतः प्रस्तुत करायला इतकं अजून संधी मिळाली नाही किंवा तशी फारशी आवड नाहीये मला. हरकत नाही. ठीक आहे, मी स्टार्ट करतो. हरकत नाही, पहिली संधी आहे. बोलपट तुम्हाला अशा भरपूर संध्या उपलब्ध करून देणारच. तर कथेचं नाव आहे पायधूळ. पायधूळ. कात्रजला राहायला येऊन 5 वर्ष होऊन गेली. माझा फ्लॅट अगदी साधा आहे. गल्लीच्या टोकाला बिल्डिंग असल्याने रहदारी आणि धूळ तशी त्या मानाने कमी, पण मेंटेनन्स नसल्याने आवारात नेहमीच धुरकट असते. त्यात घराची फरशी शुभ्र पांढऱ्या रंगाची आहे, त्यामुळे थोडी जरी घाण झाली तरी लगेच उठून दिसतं. आई अप्पा सुद्धा तेव्हाच आले होते माझ्याकडे राहायला, त्यामुळे आधीपासूनच फरशीला मावशी लावल्या होत्या. आता त्या सुद्धा म्हाताऱ्या व्हायला लागल्या आहेत. लॉकडाऊन चालू झाले तेव्हा त्यांना वाटले की आम्ही त्यांना बंद करू, पण असली पांढरी फरशी साफ ठेवायची तर रोज फडके पडलेच पाहिजे होते. त्या येतच राहिल्या, पण आता काम झाल्यावर फडके काही त्या नीट धुवेनाशे झाले. त्या काम करून गेल्या आणि आली की त्या फरशीला चिकटलेली धूळ पायाला चिकटू लागायची. बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा तळपाय काळे पडत आहेत असं दिसू लागलं. नाहीतर लॉकडाऊन आधी पाय दिवसभर मोजात, बुटात, ऑफिसातच. आधी तळपाय नेहमी गोरे असायचे माझे. सुरुवातीला आई सांगायची मावशींना, फडके व्यवस्थित धुवा. पण लॉकडाऊन जसा चालू झाला तशी आप्पांची तब्येत खालावत गेली, त्यामुळे नंतर आई मावशींकडे दुर्लक्ष करू लागली. माझे तळपाय आता रोज काळे पडू लागले होते. आप्पांच्या तळपायांची रोज रात्री आग व्हायला लागली होती. अन्न पण पचत नव्हते.
लिव्हरचा त्रास आधीपासूनच होता, तोच बळावला होता. लॉकडाऊन असून सुद्धा बरेच डॉक्टर बघितले. माझे आणि आप्पांचे रोज खटके ओढू लागले होते, कारण तसेही आमचे काही वर्षांपासून पटतच नव्हते. त्यात आजार बळावल्याने त्यांचे चित्त अजिबात थाऱ्यावर नसायचे. अनेक महिने असेच भांडणात गेल्यावर आताशा मी रागात म्हणू लागलो होतो की मला त्यांच्याबरोबर अजिबात राहायचे नाही. मला सहन करणेच जड झाले होते. आई बरोबर पण काही माझे फारसे पटत नव्हतेच. आप्पा उगाच माझ्याकडे जुन्या घराची मालकी बिलकी काढत. कधी म्हणत की इतके इतके लाख टाक आणि ते जुनं घर विकत घे. मला अशा वेळी फार वाईट वाटत असे. रोज रोजच्या भांडणाचा मनस्ताप आता मला सहन होत नव्हता. एका वर्षाहून अधिक काळ आप्पा कराडच्या घरी जाऊ शकले नव्हते. लॉकडाऊन संपला तरी त्यांची तब्येत खालावतच चालली होती. एक दिवस सगळ्यांनी कराडला जाऊन यावे असे ठरले. आमच्या कराडच्या जुन्या घराचा जिना जरी बंद असला तरी हवा खेळती राहावी म्हणून जिन्याच्या भिंतीला वरपासून खालपर्यंत जाळी लावली होती. त्यामुळे आम्ही घरी पोचलो तेव्हा जिना नुसता धुळीने माखला होता. चढून वर जाईपर्यंत हवेत नुसती धूळ उडाली. दार उघडून आत आलो तर सगळे घर सुद्धा धुळीने भरले होते. तरी नशीब तोंडाला मास्क होतं. ती धूळ आणि जाळ्या नुसते वरवर साफ करायचे एकाला 3,000 का कितीतरी द्यावे लागले. तरी सुद्धा त्यानंतर आम्ही दिवसभर धूळ झाडून घर साफ करतच होतो. मी अनेक वेळा आई अप्पांना समजायचा प्रयत्न केला होता की आपले जुने घर आपण भाड्याने देऊया. घर मोठे, जिन्याची जाळी, भर चौकातली रहदारी, एक दिवसही झाडले नाही तर घरभर धूळ व्हायची. त्यात पुण्याला आल्यापासून कराडला येणे कमीच झाले होते. 4 महिन्यातून एकदा घरी गेले की आई एक दिवस साफसफाई करे, एक दिवस राही आणि एक दिवस आणि परत पुण्याला येई. लॉकडाऊन नंतर तर आम्ही एका वर्षभराने कराडला गेलेलो. धुळीने सगळ्यांचीच तब्येत खराब झाली. त्यानंतर आम्ही परत पुण्याला आलो आणि आप्पांना दवाखाना लागला. 1.5-2 महिन्यात आप्पा वारले. रविवारी सकाळी आयसीयू मध्ये असताना ते गेले. मी आदल्या रात्री रात्रभर आयसीयूच्या बाहेरच बसलो होतो. सकाळी 6च्या सुमारास मला आत बोलावलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं हृदय थांबलं आहे. आयसीयू मध्ये मी आत येताना खूप आधीच चप्पल काढून यावे लागले होते. त्यामुळे आयसीयू खूप चकचकीत स्वच्छ होते. आप्पांना सीपीआर देत होते आणि मी लांबून बघत होतो. डॉक्टर म्हणाले, फोन करून बोलावून घ्या सगळ्यांना. माझे तळपाय तेव्हा लख्ख स्वच्छ होते. सगळे सोपास्कार पूर्ण करून पुण्याहून आम्ही कराडला आप्पांना लगेच घेऊन आलो. घर उघडून चुलत भावाला धूळ झाडून घ्यायला आधीच सांगितले होते. आल्याबरोबर आप्पांना अंगणात ठेवलं. सगळ्यांनी एकामागून एक गरम पाण्याने त्यांचे तळपाय चोळून धुतले. आता परत कधीच त्यांच्या तळपायाला धूळ लागणार नव्हती. स्मशानाकडे न्यायला त्यांना उचललं. माझे पायात चप्पल घालण्याचे भानच नाही राहिले. मला आप्पांचाच खूप राग आला. मी कॉलेजला असताना त्यांनी दारू सोडावी म्हणून मी पायात चप्पल घालणे देखील सोडून दिले होते. काही दिवस काही वाटलं नव्हतं, पण नंतर प्रोफेसर आपुलकीने विचारू लागले होते तेव्हा लाज वाटायला लागली. तेव्हा माझे पाय रोज काळे कुट्ट व्हायचे आणि मी ते रोज आप्पांना दाखवायचो आणि म्हणायचो आता तरी दारू सोडा. त्याचा काही उपयोग झाला नव्हता. आता त्यांना शेवटचे नेताना सुद्धा माझे पाय मातीने भरायचे ते भरलेच. त्यांच्या तिसऱ्याला नैवेद्य घेऊन त्यांची माती वगैरे करायला स्मशानात सगळे गेले. तेव्हा मी मुद्दामच पायात काही घातले नव्हते. गुरुवाने काही बाई पूजा केल्या. मला सांगितलं की दोन्ही हातांनी त्यांच्या अस्थीवर गोळा करायच्या. आप्पांची राख आणि लाकडाची राख एकच झाली. आप्पा गेले. त्या राखेत हात घालणं फार विचित्र वाटत होतं. शेवटी राखच होणार असेल तर एवढा अपमान करून काय झाले. सगळे एकामागोमाग आले आणि त्या राखेत हात घालून एक एक अस्थी गोळा करू लागले. ते सगळं झालं. कावळ्याला नैवेद्य दिला, त्याने शिवला आणि सगळ्यांनी हायस केलं. रीतीप्रमाणे पुढचे काही दिवस सगळं घर आतून बाहेरून साफ करायचे ठरले. आप्पांना ज्या दिवशी आणलं होतं तेव्हा जुजबी झाडलोट झाली होती. 10व्या पर्यंत एवढं मोठं अख्खं घर, जिना, गच्ची
कोपऱ्या कोपऱ्यातून झाडून पुसून काढली, अंथरुणे धुवून काढली. 13वा येईपर्यंत खोकल्यावर येणारा बडका काळपट येऊ लागला. मग मात्र मी हात आकडता घेतला. तोवर इकडे पण फरशीला एक बाई मिळाली. जरी ती वरवर रोज फरशी झाडू पुसू लागली होती, तरी चौकातली रहदारी तर दिवसभर होतीच. पुढे झाडलं पुसलं तरी थोड्याच वेळात पायाला धूळ परत वाटायची. आता मला स्वतःचे तळपाय काळपट दिसण्याची सवय लागून गेलीये. पायात ऑफिसचे बूट घातल्याला 1 वर्षाच्या वर होऊन गेले. अनवाणी असण्याची सवय लागली. पायाला भेगा पडल्या आहेत. त्यात धूळ नेहमीच साचते, त्यामुळे कितीही घासलं तरी काही उपयोग नाही. आता मला स्वतःचे तळपाय काळपट दिसण्याची सवय लागून गेली आहे. थँक्यू. खूपच एकदम इमोशनल राईटअप होता सारंग. आणि खरंच छान छान खूप छान तुम्ही सादर केलं. आणि तुमच्या त्यातल्या इमोशन्स, तुमच्या त्या भावना प्रत्येक वाक्यातून जाणवत होत्या. तुमच्या अप्पांवरचं प्रेम, आणि जसं तुम्ही सांगितलं की त्यावेळेला तुम्ही चप्पल घालत नव्हतात वगैरे, म्हणजे त्याच्यातूनही तुमचं एक प्रेम व्यक्त होत होतं. आणि ते गेल्यावरही ते तुमच्या ह्याच्यात, कारण तुम्ही विसरूनही गेलात, तुम्ही स्वतःचं भान हरपला होतात, तुमच्याही चपला तुम्ही घालायला विसरलात. प्रत्येक वाक्यातून तुमचं ते प्रेम दिसतंय, आणि आज तुम्ही काय गमावलंय हे तुमच्या ह्याच्यातून दिसतंय. थँक्यू. आणि आता मी पुढे सरकते. आपल्या पुढच्या ज्या कथाकारी आहेत, कथा वाचून दाखवणाऱ्या ज्या आपल्या स्वाती बालुरकर ह्यांना मी बोलवते. त्या हैदराबादहून आलेल्या आहेत, आणि स्वातीच्या कथा मी ह्या आधीही ऐकलेल्या आहेत, आणि तिच्या कथा अतिशय सुंदर असतात. त्यामुळे बघूया आज स्वातीनी तिच्या पोतडीतून आपल्याला कोणती कथा ऐकवते ते आपण बघूया. आणि स्वाती, तुझी कथा सुरू करायच्या आधी 2 वाक्यात तुझा थोडासा परिचय आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी दिलास तर खूप छान वाटेल. नमस्कार, मी स्वाती बालुरकर देशपांडे. आडनावाने मी आणि शीतल काहीतरी लागत असो. आडनाव भगिनी. तर वयाच्या 17व्या वर्षीपासून मी लिखाण सुरू केलेलं, आणि 4-5 वर्ष म्हणजे लग्न होईपर्यंत लिहिलं. पुन्हा 24 वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा 2018 पासून मी लिहित आहे. मी प्रतिलिपीवर लिहिते, इरा ब्लॉगिंगवर लिहिते. पेशानं मी हिंदी शिक्षिका आहे. 30 वर्ष पूर्ण झाली आता हिंदी शिकवता. मराठीत लिहिते आणि हिंदीमध्ये शिकवते, असं आहे. माझी 3 पुस्तकं आतापर्यंत आली आहेत. 2024 मध्ये केली पण प्रीती नावाचा पहिला प्रेम कथा संग्रह. दुसरं पुस्तक मागच्या वर्षी आलं, पडसाद नावाचं. त्यात 14 लघुकथा आहेत सामाजिक विषयांवरच्या, ज्यांचा पडसाद स्त्रियांच्या मनावर पडतो. आणि तिसरं पुस्तक आता मे मध्ये आले, जस्ट फॉर यू नावाची कादंबरी आहे, जे अमेझॉनवर उपलब्ध आहे. आणि असे ओपन माईक, कवितेचं अभिवाचन, कथांचं अभिवाचन करायला पहिल्यापासून आवडतं, आणि मी करत असते. आणि याच दरम्यान भेटलेल्या या दोघी माझ्या गोड मैत्रिणी शीतल आणि कविता, आम्ही कुठे ना कुठे एकाच शहरामध्ये असल्यामुळे, आहे मी मूळ जालन्याची आणि राहते हैदराबादमध्ये. तर या संधीसाठी खरंच मी बोलपटची ऋणी आहे. माझा प्रॉब्लेम हा आहे की मी लिहायला घेतलं की 2000 शब्द होतात माझे, 1500 2000. आणि ह्या 7 मिनिटाच्या वेळात आपल्याला जे वाचायचंय त्यासाठी किमान कमी शब्द असावे लागतात. तर मी 900 शब्दांचा एक छोटासा लेख म्हणा किंवा कथा म्हणा वाचनासाठी घेते. उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर सर्व गुरूंना वंदन करून मी आजचा हा कार्यक्रम सुरू करते. 3 वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं लिहिलेली एक कथा किंवा एक लेख समजा, तो मी आता आपल्यासमोर वाचत आहे. कथेचं नाव आहे गुरुदक्षिणा अशी. चव्हाण सरांना रात्रभर झोप लागली नाही. घरात महाभारत झाले होते, त्याचा परिणाम सकाळी काय होईल याची कल्पना त्यांना करवत नव्हती. त्यांच्या एकुलत्या एक मुलाने खूपच असभ्य भाषेत बोलून त्यांना घरातून निघण्याचा आदेश दिला होता. इतक्या रात्री ते निघू शकत नव्हते. उद्या सकाळी आम्ही जातो असं आईच्या सांगण्यावरून त्याने वडिलांना रात्रभर जणू घरात राहू दिलं होतं. 3 खोल्यांचं घर मागच्या महिन्यातच त्याने स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं. 2 बॅगांमध्ये सामान भरून त्यांना आणि पत्नीला कुठेतरी निघून जायचं होतं.
कुठे ते माहीत नाही. खिशामध्ये पेन्शनचे उरलेले काहीच विशेष नव्हतं. फार तर 500 रुपये असतील. ते 500 रुपये किती दिवस पुरणार होते तेही त्यांना माहीत नाही. आयुष्य इमाने इतबारे प्रायव्हेट नोकरी करून रिटायर झाल्यावर माणसांच्या नशिबी म्हातारपणात हे असे दिवस येणे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. मुलांना त्यांच्या कष्टांची किंमत नव्हती. त्यांनी पैसा ठेवला नाही हे त्याला कळत होतं. तो बोलला तेव्हा किंवा बोलताना त्याच्या बायको किंवा मुलाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या गोष्टीचं अजूनही वाईट वाटलं. आपलं कुणीच नाही आणि आपण खरंच नकोसे आहोत का? ही भावना खूप वाईट. जिथे आपलंच राहणं खोटं आहे तिथे त्या सुनेकडून काय अपेक्षा करणार? या घरामध्ये उद्याची सकाळ काय दाखवणार आहे याची कल्पना चव्हाण सरांना नव्हती. झोपताना बायको म्हणाली, अहो उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुलाच वणवण भटकावे लागणार आहे बरं का. त्याची मानसिक तयारी तुम्ही ठेवा. देव कुठल्या जन्माचं वैर काढतो हे आपल्यावर माहित नाही. गुरुपौर्णिमा शब्द ऐकताच चव्हाण सरांना घाबरल्यासारखं झालं. अरे बापरे, गुरुपौर्णिमा म्हणजे उद्या तू येईल ना सुहास. मनात विचारचक्र सुरू झालं. 4 वर्षांखाली भेटलेला तो जुना विद्यार्थी अचानक एका दुकानाबाहेर भेटला होता. त्याने त्यांना ओळखलं होतं आणि भर बाजारात तो येऊन त्यांच्या पाया पडला होता. त्या क्षणी सरांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. इतके उंची कपडे, फोन, त्याचा थाट पाहून सरांना आनंद झाला होता. हातातलं सामानाच्या पिशव्या घेऊन त्यांना स्वतःच्या कारमध्ये बसवून त्याने त्यांना घरी आणून सोडलं होतं. तिथेच प्रेमाने मायेने चव्हाण सरांनी बायकोला चहा करायला लावला. खूप घाईत असतानाही त्यांचं मन मोडू नये म्हणून कपभर चहा घेऊन तो गेला होता. त्यानंतर जणू या 4 वर्षात त्याचा नियमच बनला. दर गुरुपौर्णिमेला तो सरांना शोधत यायचाच. येताना भेटवस्तू, पुष्पगुच्छ, मिठाई असं काही ना काही घ्यायचाच आणि म्हणायचा, सर माझ्या योग्य काहीही सेवा असेल तर सांगा. तुमच्यामुळं आज हे सगळं ऐश्वर्य बघतोय. तुमच्या शिकवणीमुळेच मी सफल झालोय गुरुजी. मी फक्त एक फोन कॉल दूर आहे. माझा नंबर असू द्या. 4 वर्षांपासून तो गुरुपौर्णिमेला येत होता, पण मध्यंतरी वर्षभर भेट झाली नाही. उद्या तो नक्की येईल. त्याच्यासमोर घरातली भांडणं आणि ही लक्तरं बाहेर यायला नकोत. आयुष्यभर इमाने इतबारी केलेली नोकरी विद्यार्थी म्हणाला म्हणून त्याची मदत घ्यायची का? नको नको. त्यापेक्षा घराला कुलूप लावून निघून जावे. नाही तर सर घरी नाहीत, गावाला गेले असं सांगावं लागेल. त्यांनी मनाची तयारी केली. रात्री बॅग भरण्याचे अवसान राहिलं नाही. जुने दिवस लक्षात राहिले. डोळ्यातलं पाणी ओघळत होतं. केव्हा तरी झोप लागली. जागरण झाल्याने सकाळी लवकर जाग आली नाही आणि 7 वाजताच्या सुमारास घराची बेल वाजली. आता कोण आलं कडमडायला? सुनेनं रागातच दार उघडलं. दारात अनोळखी व्यक्तीला पाहून नवऱ्याला आवाज दिला. त्यांच्या मुलाने चौकशी केली आणि कळलं की तो सरांचा जुना विद्यार्थी होता. सामाजिक भान म्हणून त्याला बसायला सांगणं आवश्यक होतं. तो बसला. बाबांना थोडं बरं नाही. अरे काय झालं सरांना? डॉक्टरकडे जायचंय का? त्याचा चेहरा चिंतातूर झाला. गरज असेल तर सांगा, मी घेऊन जातो. मुलाने आवाज दिला, बाबा तुमचा विद्यार्थी आलाय. चव्हाण सरांना तू इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. पटकन दात घासून आवरून त्या बाहेर आले. अरे सुहास, सकाळीच येणं केलंस, कसा आहेस? तो सरांच्या पाया पडला. त्यांचा स्नेह सन्मान पाहून नकळत सरांना स्वतःच्या मुलाचं कालचं असभ्य बोलणं आठवलं आणि पुन्हा डोळ्यात अश्रू आले. ते त्याच्या गळ्यातच पडले. अहो सर, काय झालं? तब्येत बरी नाहीये का? त्रास आहे का काही? चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते. नको रे बाबा, बरा आहे मी. आनंदाश्रू आहे ते. आज लवकर चालू सर, कारण कंपनीसाठी साईट बघायला जायचे होते. मी नागपूरला गेलो तर पुन्हा 2 दिवस वेळ मिळणार नाही. म्हटलं सकाळीच तुमचं दर्शन घ्यावं आणि तुमचे आशीर्वाद घ्यावे. अरे ते आहेतच नेहमी तुझ्या पाठीशी. मिठाई आणि पुष्पगुच्छ देऊन निघण्याच्या बेतातच तो होता. आतमध्ये सून मुलाला म्हणाली, स्वतःच्या लेकाला पाहून कधी एवढं प्रेम येत नाही. बघा त्या विद्यार्थ्यावरच प्रेम आहे तुमच्या बापाचं. श्रीमंत शिष्य असून काय उपयोग आहे? एखादी मदत पण नाही करत कोणी. हे शब्द न कळतच त्याच्या कानावर पडले आणि त्याला कळालं घरातली परिस्थिती बरी नाही. सर चला ना बाहेर जाऊन चहा घेऊयात, चला माझ्याबरोबर. सुनेला वाटलं सुनतेविना खोकला गेला. सर बाहेर पडले. बाहेर येताच त्याने सरांना आपल्या गाडीत बसवलं. विचारलं, कुठे न्यायचं? चहाच्या टपरीवर की दवाखान्यात? सर आता रडायलाच लागले. 70चा माणूस धाय मोकळून रडतो हे सुहासच्याने बघवलं गेलं नाही. सर मन मोकळं बोला सर.
अरे घरोघरी मातीच्या चुली, घरातली परिस्थिती काय सांगावी. पण आम्हा दोघांना या वयात बॅगा घेऊन बाहेर निघावं लागणार आहे. कुठे जायचं काही ठरलंय का? नाही रे बाबा, देवाच्या मनात काय माहित नाही. जगू कुठल्या तरी वृद्धाश्रमात, नाहीतर राहू कुठल्या पुलाच्या खाली. सर, माझ्या घरी चलता का? सुहास, नाही रे, तू देव माणूस आहे, पण हे घरी नेण्याची भाषा करू नकोस. माझ्याच्याने ते सहन होणार नाही. ठीक आहे सर, मग कुठे भाड्यानं राहाल का? हो हो, भाड्यानं राहीन. एक खोली झाली तरी ठीक आहे रे म्हाताऱ्यांना. त्याने गाडी स्टार्ट केली, चहा पिण्यासाठी हॉटेलजवळ थांबवली. हॉटेलमध्ये बसून 2-4 कॉल केले. सर, तुमची सोय झाली. सरांना घेऊन तो आता आला, तोपर्यंत सरांच्या बायकोने बॅगा भरल्या होत्या. दोघांना गाडीत घेऊन तो निघाला. त्याच्या ओळखीने त्याने दोघांसाठी खोली आणि एका मेसची व्यवस्था केली होती. खोली चांगलीच होती, अद्ययावत आणि हवेशीर. खालच्या मेसवाल्या मुलाला वरती बोलावलं आणि सांगितलं, वेळेवर नाश्ता, 2 वेळ जेवण यांना आणून द्यायचं, वाढवून द्यायचं आणि यांचे डबे परत घेऊन जायची. इतकी जिम्मेदारी तुझी. त्याचे काय घेशील? सरांनी सुहासला लाखो आशीर्वाद दिले. नको वाटत होतं, पण नाईलाज होतं. मी काय सांगतोय, मी आहे सर. तुम्ही असेपर्यंत ह्या सगळ्या खर्चाची जबाबदारी माझी. तुमचा अजून एक मुलगा आहे असं समजा. अरे पण तुला? सर, हे काहीच नाही सर माझ्यासाठी. तुम्ही जे ज्ञान दिलंय, दिशा दाखवली, त्यापुढे खूप क्षुल्लक आहे. इतक्या वर्षात मी तुम्हाला परतून काहीच दिलं नाही. तुम्ही माझे गुरु आहात सर. ही माझी गुरुदक्षिणा आहे असं समजा. आयुष्यभर शाळेत हजारो विद्यार्थ्यांना शिकवलेल्या शिक्षकासाठी आजची गुरुपौर्णिमा खूपच वेगळी होती. असा एक शिष्य जरी प्रत्येक गुरुला मिळाला तर त्याचं आयुष्य धन्य झालं असंच समजावं. अगदी मुक्त मनाने, उदारतेने सरांनी त्याला आशीर्वाद दिले. सरांचं दर्शन घेऊन सुहास परत निघाला आणि आज मात्र खरी गुरुपौर्णिमा साजरी केली. त्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावरती होतं. कथा संपली. वा. सुंदर, छान, थँक्यू. खूप छान. स्वातीच्या कथांचं वैशिष्ट्य हेच आहे की एक तर ती कथा अशा रीतीने लिहिलेली असते किंवा ती सांगते, तिचं सादरीकरण असं असतं की आपल्या समोर ते पूर्ण चित्र जे आहे ते उभं राहतं आणि शब्दांची अतिशय सुंदर गुंफण करते आणि खूपच सादरीकरण तिचं प्रभावी असतं. त्यामुळे ती छान वाटतं, असं वाटतं ऐकत राहावं. आणि ती सांगते की ती खूप मोठ्या मोठ्या कथा लिहिते. तर मला वाटतं कधीतरी तिचं एकटीचं कथाकथन आपण ठेवायला हवं. ऐकून तर बघायला पाहिजे तिची 1-2 हजार शब्दांची कथा काय असते. म्हणजे एखादा बोलपट म्हणतो तसं तिचं कथापट वगैरे एखादं आपण काहीतरी ठेवलं पाहिजे, एखादं थँक्यू सेक्शन. शीतल, थँक्यू सो मच. करूयात नक्की. नक्की. आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे पुढे वळूया. पुढचे आलेत जे पार्टिसिपंट्स आहेत. मला शशिकला मॅम दिसतायत. तर मॅम, तुम्ही परफॉर्म करायला तयार आहात का? तुमचं माईक म्यूटवर आहे मॅम. म्यूट नाही निघाला अजून म्यूट. म्यूटवर आहेत मॅम. हा, अजून नाही निघालं मॅम. म्यूट काढा. आता आवाज येतोय. थोड्या वेळाने काका जेवतात ते बरं, ऐकायचे हरकत नाही, काही हरकत नाही. 9च्या नंतर. मी म्हटलं होतं हिला केतकीला की मी उशिरा जॉईन करेन, थोडं बाहेर गेले हरकत नाही. औषध घेतले. बरं, मग कविताजी तुम्ही येऊ शकता का? तुम्ही तयार आहात? कविता संग्रास कान्हेरीकर. येऊ शकते. कविताजी सुद्धा हैदराबादच्या आहेत आणि त्याही तिन्ही भाषांमध्ये लिहितात, हिंदी, इंग्रजी आणि मराठी. तर त्याही खूप प्लॅटफॉर्म्सवर ऍक्टिव्ह आहेत त्या कविताजी. आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर त्या आलेल्या आहेत की आम्ही जॉईन केलं होतं आणि मी म्हटलं की कविताजी नाही जॉईन झाल्या, त्यांना कदाचित मेसेज पोहोचला नव्हता. त्यामुळे मी त्यांना मेसेज केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही या, जॉईन व्हा. आणि त्या लिटरली 2 मिनिटात जॉईन झालेल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी खूप खूप थँक्यू कविताजी. धन्यवाद. हा, आणि तुम्ही तुमचे 2 लाईनीमध्ये तुमचं इंट्रोडक्शन द्या बोलपटच्या सगळ्या आपल्या मित्रांना आणि तुमची कथा सुरू करा. नमस्कार. धन्यवाद केतकी आणि शीतलला. ऍक्च्युली कथे मी पहिल्यांदाच जॉईन केलंय, कारण मी कविता संग्रास कान्हेरीकर.
मी कविता लिहिते, कथा मी म्हणजे लिहिलीच नाही असं कधी. म्हणजे जे काय लिहिलंय मी आता जे तुमच्या समोर सादर करणार आहे ते कथा टाईप असं म्हणजे एक्सपिरियन्सच आहे माझा, एक अनुभव आहे बस जीवनातला. चालेल. आणि मी तिन्ही भाषांमध्ये कविता लिहिते, जास्त करून मराठी आणि हिंदीमध्ये जास्त लिहिते. आणि माझे एक पुस्तकही प्रकाशित झाले, गुलदस्ते भावनांके, आणि पुष्कळशा पुस्तकांमधनंही माझ्या कविता आल्या आहेत. आणि काव्यांजली माझा ब्लॉग आहे ह्याच्यावर फेसबुकवर, त्याच्यामध्ये मी कविता हे करते, लिहिते आणि ठेवत असते, पोस्ट करते. ही कथा मला शीतलमुळे उत्तेजन मिळालं, आणि नाही तुम्ही जे काय लिहिलंय ते सादर करा म्हणाले, नाही तर माझा कथेचा अनुभवच नाही अजिबात. तर मी सादर करते कथा माझी. म्हणजे इतकी मला कवितांची सवय की कविताच येतात तोंडामध्ये, पण सर्वांच्या कथा अगदी जबरदस्त आहेत, त्याच्या पुढे माझी कथा काहीच नाही, अगदी छोटस एक पान असं म्हणलं काहीच नसतं कविताजी, असं काहीच नसतं. आम्ही सगळे तर थांबलोय तुमची कविता हो. कविता नाही, कथा सॉरी. माझी कथेचं शीर्षक आहे शल्य. हा, कथा तबस्सुम. तबस्सुम नावासारखी सुरेख आणि बोलकी, खूप गंमतशीर मैत्रीची सुरुवात आमची. मुलाची नवीन शाळेत पहिलीत ऍडमिशन झाली आणि तिच्या मुलीची पण. एकमेकांचा परिचय झाल्यावर फोन नंबर घेतले आणि काय झाली वाटचाल सुरू. तेव्हा मोबाईल नसल्यामुळे लँडलाईन वरून संपर्क. 8 दिवसात 2 फोन तरी असायचेच आमचे. मुलांचे अभ्यास, त्यांचे प्रोजेक्ट, होमवर्क खूप बोलायचो. जीवनातील, घरातील, मनापासून सगळं सांगायचो एकमेकींना. 10 वर्ष कसे संपले कळलेच नाही आणि आमची मैत्री घनिष्ठ झाली. चढ उतार, यश अपयश खूप काही पाहिलं. मुलांना पाठिंबा देत आम्ही कुठवर पोहोचलो. मुलं 10वीत पास होऊन बाहेर पडली, वेगळ्या वेगळ्या मार्गाला लागली, तरी आमची मैत्री कायम होती. फोनवरून गप्पा संपायच्याच नाहीत. मध्यंतरी मी थोडीशी घरगुती समस्यांमध्ये खूपच गुरफटल्या गेले. बरेच दिवस तसेच गेले. एक दिवस मला आठवण झाली, तिच्याशी बोलावं वाटलं. फोन केला, पलीकडून काही रिस्पॉन्स आला नाही. नंबर चेक केला, जुनाच होता. असं 2-3 वेळा झाल्यावर मी मुलाच्या फोन लिस्ट मधून तिच्या मुलीचा नंबर घेतला. मी फोन मिळवला. हॅलो. पलीकडून तिच्या मुलीचा संथ किणकिणा आवाज आला. बेटा मम्मी फोन नहीं उठा रहे हैं. मैं 2-3 बार ट्राय कर रही थी. आंटी मम्मी चल बसे. एक क्षण मला वाटलं मला कुणीतरी काळ्या कुट्ट दरीत ढकलून दिलाय. कळतच नव्हतं ते शब्द आहेत की वाईट आभास आहे. मुलगी पुढे बोलत होती, मम्मी को बोन कॅन्सर हुआ था. अत्यंत जड अंतःकरणाने मी फोन ठेवून दिला. खूप रडावं वाटत होतं, पण अश्रू जसे थिजून गेले होते. ती बोलली का नाही मला, मी कशी विसरून गेले माझ्याच व्यापात. माझं मन मलाच खात होतं. तिच्या शेवटच्या क्षणात मला ती काहीच बोलली नाही. कोणी कोणाचा मृत्यू टाळू शकत नाही, पण बोलली असती तर मन हलकं झालं असतं. मी एका अनमोल मैत्रिणीला कायमचं गमावलं. खरंच खूपच संवेदनशील तुमची कथा होती किंवा अनुभव. आणि खरंच असं होतं की एखाद्याशी बोलणं राहूनच जातं आणि मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं अरे त्यावेळेला आपण बोललो असतो, फोनच आणि केला असता, भेटलोच असतो तर किती छान आणि झालं खूप असतं. आठवते मला ती. आणि आता अशात तुमच्याशी मैत्री झाली आहे ना, तेव्हापासून तर खूप आठवते. म्हणजे ती पण अशीच होती, खूप छान होती आणि मस्त होती एकदम असं. आणि ती मग गोष्ट आपल्याला आयुष्यभर थोडीशी लागून राहते, रुक लागून राहते आणि आपण काहीच करू शकत नाही काही त्याबाबतीत. करू शकत नाही. कविताजी आपण नक्की भेटूया आपण हैदराबादमध्ये. आपणही अजून भेटलो नाहीये. थँक्यू सर्वांना. थँक्यू. आता मी वीणाजींना बोलू इच्छिते. वीणाजी आहात का तुम्ही? मला दिसत नाही आहात. ओके. चालेल. मग वीणा जोशी यांना मी आता पुढची कथा सादर करण्यासाठी आमंत्रण देते. वीणा जोशी पुण्याहून. नाही, पुण्याहून नाही, ठाण्याहून. चालेल. ठाणा मी ठाणेकर आहे बाय द वे. हो मग. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. आणि यांच्यासारखंच माझं आहे, मी कविता करते, मी भरपूर नाटकं लिहिली आहेत आणि अगदी म्हणजे त्यासाठी बक्षीस वगैरे, पण मी कथाही मी पहिल्यांदाच लिहिली आहे. तर मला मार्गदर्शन करा आणि आवडून घ्या. अरे माझ्या कथेचं नाव आहे तूच माझी आई. नेहमीप्रमाणे छान सकाळ झाली.
घाई घाई आणि घाई. ऐकू येत आहे ना? हो हो अगदी क्लिअर. घाई घाई आणि घाई. आईची घाई, माझी घाई. फटाफट चहा घेतला. अरे 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 काही खाल्ल्याशिवाय बाहेर जायचं नाही हा, आई म्हणाली. आई प्लीज नकोय ग, उशीर होतोय मला. काय रे तुझं नेहमीच आहे हे, खाल्ल्याशिवाय बाहेर जायचं नाही म्हटलं ना. अरे तुझं नंतर काही भरोसा नसतो रे. आणि हो, तिथे काही मुलींचे फोटो आहेत बघ, ते आठवणीने बघ बरं का. बघ एखादी आवडते का. आई झालं तुझं सुरू. सकाळी उठल्या उठल्या सुरू. अगं आई, आत्ता कुठे मला प्रमोशन मिळालंय, करू दे मला काहीतरी काम. लग्न काय सगळेच जण करतात, त्यात काही वेगळंय का. चल 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 निघालोय मी. आणि मी घराबाहेर पडलो. या आयांना ना कधी एकदा मुलं लग्न करतात याची भयंकर घाई झालेली असते. नेहमीप्रमाणे केसेसचा जरा विचार करत होतो. एक जुनी फाईल पण उघडायचीच होती. तेवढ्यात एक अगदी अगदी साधा दिसणारा माणूस एका छोट्या मुलीसोबत आत आला. साहेब एक काम करता का. हा बोला काय आहे. अहो ही बघा चिमुरडी फुटपाथवर रडत बसली होती. पर तिच्याशी बोलतोय, तिला काही विचारतोय, काही एक बोलायला तयार नाही. एक सारखी मुसमुसते. बहुतेक हरवली आहे. बघा जमलं तर हिचं कोण आहे हे शोधावं लागेल आपल्याला. बरं बरं सखाराम, जरा यांची तक्रार नोंदवून घे बरं. कुठे सापडली तुम्हाला म्हणाला. हा फुटपाथवर बसली होती आणि रडत होती. मी विचारलं तर काही बोलतच नाहीये. मग मी विचार केला जाऊ दे, पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया. आता तुम्हीच बघा बाबा काय ते. काका तुम्ही छान काम केलं, तिला इथे आणलं ते. आता तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे साहेब, या तुम्ही. अहो काका तुमचा फोन नंबर देऊन जा की, म्हणजे तुम्हाला कळवता येईल. मी माझा मोर्चा त्या छोट्याशा मुलीकडे वळवला. बरं बाळा, तुला काय हवंय. तुला चॉकलेट देऊ का चिवडा देऊ का काय देऊ तुला. तुला बिस्किट आवडतं. क्रीमचं बिस्किट देऊ. नकोय मला चॉकलेट, मला काही नकोय. मला नाही आवडत चॉकलेट. बिस्किट पण देऊ नका, मला बिस्किट पण नाही आवडत. मग अगं बाळा तुला काय हवंय. मी तुला फरसाण देऊ का. ठीक आहे सखाराम काका, या चिमणीला जरा फरसाण द्या बरं, तिचा टाइमपास होईल. बरं मला सांग, कोणाबरोबर होतीस ग तू. माझ्या आई बरोबर होते. मग आई कुठे तुझी. माहित नाही मला. अगं आई बरोबर होतीस ना. हो ना, पण माझी आई हरवली हो. अरे वा, आई हरवली का तुझी, तू नाही हरवलीस. बरं 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 क्या बात आहे. बरं मला सांग, कशी आहे ग तुझी आई. हा माझी आई ना सुंदर आहे, छान आहे. ती मला छान छान गोष्टी सांगते. बरं 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 मला सांग, तुझी आई कशी दिसते ग. माझी आई सुंदर दिसते. बरं तुझं पूर्ण नाव काय. माझं नाव सायली पाटील. बरं बाबांचं नाव काय. रमेश बाबा. आणि आईचं नाव काय ग. आई. अरे देवा, आईचं नाव आई. बरं बरं कुठे राहतेस तू. अहो घरी राहते मी. अरे देवा, आता कसं होणार आपलं. सखाराम, ज्या काही कालच्या मिसिंग केसेस आहेत ना, त्या जरा काढ बघू. त्यांना एकदा फोन लावून बघूया. आजच्या आणि कालच्या त्या जरा एकदा काढ आणि मग त्यांना फोन करून बघूया काही सुगारा लागतोय की काय. मला जरा त्यांचे फोन नंबर पण काढून दे बरं का. नंतर मी ज्या काही 2-4 केसेस होत्या त्यांना फोन करून बोलवून घेतलं. हे बघ बाळा, त्याच्यापैकी तुझी कोणती आई असली ना तर तू मला सांग. हं. ती फरगटून म्हणाली, नाही नाही यांच्यापैकी माझी कोणतीच आई नाहीये. आई नाहीये. माझी आई छान आहे. हे ऐकून लगेच एका बाईने नाक मुरडलंच. अहो काकू, तिला काही कळत नाहीये, छोटी आहे ना ती. मी समेट घडवायचा प्रयत्न केला. दादा, माझी आई कुठे आहे. बरं बरं ठीक आहे, जाऊ दे जाऊ दे. मग आम्ही दोघांनी मिळून छान जेवण केलं. आता मला सांग बाळा, तुझ्या आई बरोबर तू कुठे जात होतीस. मी आई बरोबर कामाला जात होते. काम करते तुझी आई. हो
खूप खूप काम करते माझी आई, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण मग तुझ्या आईला शोधायचं कुठे? आता संध्याकाळ होत आली, तुझी आई काही सापडे ना बघ. असं कर, तू माझ्या बरोबर माझ्या घरी येतेस का? माझी आई आहे. मला नको तुझी आई, मला माझीच आई हवी आहे. माझी आई हवी आहे बाळा, मला माहिती आहे, आणि माझी पण आई आहे ना, असं म्हणून त्याने तिला समजवायचा प्रयत्न केला, पण कसलं काय, तिने पुन्हा भोकाड पसरलं. दादा, तू तू आईचं नाव सांगत नाहीये. अगं अगं, तू आईचं नाव सांगत नाहीयेस, कुठे राहते सांगत नाहीयेस, मग आईला आपण शोधणार कसं? चल, आपण असं करूया का, घरी जाऊया. मला यायचं तुझ्या घरी, मला नको तुझी आई. तेवढ्यात एक बाई रडत रडत आत आली. अहो साहेब, अहो साहेब, बघा बघा ही बाई. अरे काय गडबड आहे सखाराम? अहो ही बाई ना, बरं बरं, त्या बाईंना जरा आत घेऊन ये. बाई, तुमचं काय हरवलंय? तरी ती काही न ऐकता आतमध्ये घुसतेच. अहो अहो, माझी मुलगी हरवली हो. सखाराम सखाराम, त्यांना आत घेऊ दे. आत आल्यावर या चिमुरडीने धावत जाऊन आईला मिठी मारली. आई, कुठे गेली होतीस ग तू मला टाकून? अशी काय हरवली ग आई तू? हे दोघं गालात हसत होते. हे काका तुला शोधतच नव्हते बघ, आणि यांनी मला दुसऱ्याच आया दाखवल्या. सखाराम, जरा बघ रे, कोणत्या अँगलने हिची आई सुंदर आहे. काळी आहे, नाक पण जरा बरंच आहे. ते बघ. बर, जाऊ दे. मी सखारामच्या कानामध्ये कुजबुजलो, आणि इकडे ही लाडूबाई आईला बिलगून सांगत होती, मला नको कोणाची आई, मला तूच हवी, तूच माझी आई. छान छान आई. धन्यवाद. वा, खूपच छान. आई धन्यवाद. किती सुंदरच असते आणि हो. बेस्ट असते, त्यामुळे छान, खूपच छान. आज मला वाटतं आपल्याकडे सगळ्या ज्या कथा आलेल्या आहेत त्या भावनांचा कल्लोळ त्या कथांनी आपल्या या पूर्ण प्रोग्राम मध्ये, आणि खरंच छान वाटतंय, खूपच छान. म्हणजे प्रत्येकाचं हे वेगळं होतं. मला वाटतं सारंगनी वडिलांबद्दल सांगितलं, तुम्ही आईची कथा सांगितली, कविताजींनी तिच्या मैत्रिणीबद्दल, आणि बाकीची अजून वेगळ्या कौटुंबिक ह्याच्यावर होती. तर खूप छान वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कथा आहेत, पण भावना मात्र त्यातल्या अतिशय उत्कट आहेत, आणि तुमचं सगळ्यांचं सादरीकरणही खूप सुंदर आहे. त्यामुळे ऐकायला खूप छान वाटतंय सगळं. एकंदर आपला कार्यक्रम खूप छान चाललाय. मला 2 मिनिटं केतकीला विचारावंसं वाटतंय की तिला कसं वाटतंय, तिला काही प्रतिक्रिया द्यायची का केतकी? खूप छान, खूप छान. आम्हाला तर वाटतं वीणा मॅम, तुम्ही तर एक स्टँडअपच हे केलं, थोडीशी ऍक्टिंग, थोडस कथाकथन, सगळंच त्या होतं. आणि बाकी नाटकं बसवते ना, नाटकं बसवल्यामुळे कदाचित ते ते लक्षात येतं तुमच्या सादरीकरणावर. हा सुंदर गोष्ट, फार नाही नाही, सगळ्यांच्या सिंपल आणि गोड गोष्ट. शीतल, तू पण एखादं नक्कीच करते. परफॉर्म कर आज. हो, सगळ्यांचं झाल्यावर. आणि मी तुझ्या परफॉर्मन्स साठी थांबलेली आहे केतकी. जेव्हा पण आपल्याला गॅप मिळेल, मला वाटतं तू एक तुझी छोटीशी कविता नाही, कथा, आज कथा आहे, सॉरी, कथा सगळ्यांना ऐकव, छान वाटेल, कारण आम्ही सगळेच तुझ्या परफॉर्मन्स साठी ऍक्च्युली तू आत्ता आलीस तरी चालेल, तुझ्यानंतर मग आपण शशिकला तुमचा माईक चालू राहिला, मी म्यूट करते तुम्हाला. हो, मी तरी मला बोला. हा, मला वाटतं त्यांना थोडासा वेळ हवाय, अजून 9 नाही, वाजेपर्यंत. आपण साठी करते मी, चालेल. हो, आली करते. अच्छा त्या करतात. अच्छा, येत नाही का तुम्ही? अरे मला कशी, माझी गोष्ट म्हणजे काय, इथे प्रयोग करते, नवीन पहिली गोष्ट इथेच सुरुवात करते मराठीत, मग प्रॅक्टिस होऊन जाते 3-4 ठिकाणी सांगायची. केतकी आणि शर्वरीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा जो मंच त्या दोघींनी आपल्याला दिलाय, तो सगळ्यांसाठी हा पहिला, आपण म्हणतो ना, एक पहिलं पाऊल. ते पहिलं पाऊल आपल्याला हे दोघी दिलेलं आहे. तो कॉन्फिडन्स त्यामुळे आज बरेच जण आपल्याला सांगतात की मी पहिल्यांदा करते, मी पहिल्यांदा करतोय. तर मला वाटतं ही सुरुवातच महत्वाची आहे, कारण नंतर आपण हळूहळू जसा कॉन्फिडन्स मिळत जातो तसं आपण सगळीकडे स्टँडअप करतो किंवा ऑफलाईन इव्हेंट्स करतो, ऑनलाईन इव्हेंट्स करतो. पण इथे येणं आणि तो कॉन्फिडन्स दाखवणं फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं अगेन थँक्यू केतकी आणि थँक्यू शर्वरी फॉर दॅट.
तर चालेल, मग आपण शशिकला मॅम, मी तुम्हाला आमंत्रित करते, तुम्ही तुमची कथा सादर करावी. मॅम तुमचं mute. ठीक आहे. आपल्या मंचावरच्या सगळ्यात सिनियर ज्या मेंबर शशिकला काळकर मॅम, मुंबईहून. आय नो एज इज जस्ट अ नंबर फॉर हर, कारण तिच्या इतकं ऍक्टिव्ह मला वाटतं कुठलेच नाहीये. मेंबर नाहीयेत. अगदी 20शीतली तरुणही मला वाटतं लाजतील, इतका ऍक्टिव्ह आणि इतके त्यांच्या एनर्जेटिक आहेत त्या. मॅम, आम्ही थांबलोय तुमच्या कथेसाठी. ठीक आहे. एवढं सुंदर कौतुक केल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही तर आपल्याला माहिती आहे, यापुढे माझ्या काय द्यायची बरं. दुसरं सांगते की आजची गोष्ट म्हणजे त्याच्यात खूप ऍक्टिंगला वगैरे स्कोप जसं मी नेहमी करते तसं नाही, पण कॉन्सेप्ट वेगळा छान आहे, म्हणून मी तिला एक गोष्ट म्हणूनच मार्क सांगणार आहे की आपण कथा म्हणजे कसं मॅम, तुमचा आवाज थोडा क्लिअर नाहीये मॅम. घुमतोय clear आवाज. नाहीये, काय बोलताय? थोडं माईक चालू आहे का कोणाचा? माझा तर तिथून काहीच प्रॉब्लेम नाहीये. परत clear आता का बरं, जाईल तुम्ही तर- थोडं जवळ येऊन बोललात तर येईल. हा. जवळ येऊन बोलला तर व्यवस्थित ऐकू बर येईल. आता स्पष्ट नाहीये. हा आता आला हा आला बेटर ना शीतल? आणि दार बंद करून घेतात काका, मग मी सुरू करते. म्हणजे काय दारामुळे होत असेल असं म्हणजे होतं स्पष्ट ना? नव्हते ते शब्द आहेत, त्यामुळे जरा थोडंसं. तर आजची गोष्ट म्हणजे अशी आहे अगदी की साधं yes. मनाला आवडेल, नवीन टॉपिक आहे, पण त्यात असं अजून मी खूप असं ऍक्टिंगच्या दृष्टीने अजून काही विचारच नाही केला. म्हटलं आज कथा म्हणजे घष्टीसारखंच सांगतो. मुंबईचे अरे लक्षात हा, या. तर ठीक. आणि आता काका करतात ते तर मी एक गुड न्यूज देते इथे जे काही आहे त्यांना सांगायला की 16 ऑगस्टला माझे म्हणजे 6 जणांचं टेप अँड टेलच्या कडून तर नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये माझी स्टोरी टेलिंग आहे. तुम्हाला तिथे सिलेक्ट केलेलं आहे. माझं सिलेक्शन. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. तर अजून प्रॅक्टिस काही सुरू नाही केली ते की ज्या कसं असं करणार आहे म्युझिकवर, पण होईल. आणि तुम्ही सगळ्या शुभेच्छा द्या म्हणजे की मी चांगलं करावं बस. त्या तुमच्या बरोबर आहेतच मॅम. आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर सदैव आहेत. ठीक आहे, करू आता करू. चल. मुंबईची 5 मजली इमारत, जसं असं खालच्या मजल्याची आणि आजूबाजूला म्हणजे पार्किंग, बगीचा, बसण्याची सोय असं सगळं आहे. खालच्या पहिल्या मजल्यावरती सुधाकर काका, एक साधारण 75-76 वर्षाचे काका राहतात. आणि ते कसं आहे की एकटेच आहे, बायको वारली बरेच दिवस झाले. नोकरी खूप छान आहे, शिक्षण चांगलं आहे, नोकरी दुसरंही काही करत होते त्यामुळे पैशा टक्क्याने अगदी चांगलं आहे. आणि बायको नसल्यामुळे कसं टाइमपास करायचं म्हणजे मग ते कसं की, आणि दुसरं काही मुलबाळ नाहीये त्यांना. तर सकाळच्या वेळेला म्हणजे थंडीमध्ये ऊन खायला, उन्हाळ्यामध्ये सकाळची ऊन निघण्यापूर्वी सकाळची हवा खायला ते तिथे खाली बसतात. तसेच संध्याकाळी खुर्ची टाकून अंगणात बसतात. त्यामुळे सकाळी जे मुलं अंगणात खेळतात, लोक अंगणामध्ये फेऱ्या मारतात, आपले व्हेकल पार्क करायला येतात, भाजीपाला घ्यायला येतात, सगळे त्यांच्याशी बोलतात. कोणी मुलगा त्यांना चॉकलेट देतो, कोणी प्रसाद देतो, कोणी बाई घ्या काका आज मी हे केलंय, काका आज हे घ्या. म्हणजे सगळ्यांची मिळून प्रेमाने या वयात पण ते असे म्हणजे ते तरुण सारखेच वागतात आणि सगळ्यांना खूप आवडतात. घरात नोकर आहे, तो स्वयंपाक पाणी करतो, सगळी त्यांची देखरेख करतो. आता काय झालंय, बरेच 3-4 दिवस ते बाहेर नाही पडले तर सगळ्यांना साहजिकच वाटलं की काका का नाही बाहेर आले, काका का नाही बाहेर आले. मग दरवाजा ठोठावला तर नोकरांनी सांगितलं काकांना 3-4 दिवसापासून ताप येतो, बरं नाहीये, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. मग 2 दिवसांनी तो म्हणाला की आपल्याला काकांना दवाखान्यातच न्यावं लागेल, तब्येत काही सुधरत नाहीये. तोपर्यंत काकाबद्दल फारसं कोणाला काही माहितीच नव्हतं. हा बस एवढंच म्हणजे काका बसतात बोलतात, कधी त्यांनी त्यांचं अति किंवा काही गोष्टी सांगितल्याच नव्हत्या. मग सगळे तर म्हणे की चला मग दवाखान्यात नेलं, सगळ्यांनी हिळून मिळून सगळं एकी खूप नेला, दवाखान्यात नेलं, दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टर सांगितलं तब्येत फार वेळ लागेल सुधारायला, न्यूमोनिया झालाय जबरदस्त. मग त्यांनी ज्या लोकांनी त्यांना दवाखान्यात आणलं होतं ना, त्यांनी त्याच्यापैकी एकाला सांगितलं, एक आपला मोबाईल उघडला आणि जवळजवळ 30 नावं होती, 30-35 नावं. त्यांना सांगितलं की या लोकांना तुम्ही मोबाईल मेसेज करून द्या व्हॉट्सअपवर की असं असं काकांना दवाखान्यात ठेवलंय, तब्येत ठीक नाहीये. ठीक आहे, तसा मेसेज गेला. अरे बापरे, मेसेज काय गेला, फोनवर फोन, काकांची तब्येतीचे. बाबा तुमची तब्येत कशी, बाबा तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय झालंय, काही लागलं तर आम्हाला कळवा, आम्ही येऊ ताबडतोब येऊ, आमची जरूर असेल तर. आणि कुठून, फॉरेन कंट्रीज मधून, कुठून दिल्लीहून, कलकत्त्याहून, छोट्या छोट्या गावातनं, संस्थेतून त्यांना सारखे फोन येत होते. ते तर बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते, पण जो रिसिव्ह करत होता त्याला कळलं. त्यालाही आश्चर्य वाटलं, हे कोण आहे सगळेजण.
आणि रोज दवाखान्यामध्ये कुठून फ्लावर येतात, ते फ्लावरचे बुके येतात, ते माळा येते, सुगंधित फुलं, अगरबत्ती, सुगंधित त्यांच्या रूमजवळ खाण्यापिण्याचे म्हणजे फूड पॅकेट्स, फ्रूट ज्यूस सगळं इतकं येत होतं. ते काय खाणार? सगळं गरिबांमध्ये वाटलं जात होतं. पण तरी शेवटी डॉक्टरने सांगितलं काही शक्यता नाहीये, वाचणार नाही ते. निमोनिया म्हणजे इन्फेक्शन खूप वाढलंय. आणि शेवटी त्यांनी अंतिम श्वास घेतला. मग जो माणूस सगळ्यांना फोन करत होता त्यांनी सगळ्यांना मेसेज केला की काका इज नो मोर. एवढं झालं की लगेच परत तसेच फोन आले. आम्ही लोक आल्याशिवाय त्यांना हलवायचं नाही. अगदी हेच मेसेज सगळ्यांचे आहे. आम्ही येतोय, आम्ही येण्याचा प्रयत्न करतोय. काही लोकांचे असे फोन आले की आम्ही फार दूर राहतो, आमचं येणं शक्य नाही, इतक्या दिवस तुम्ही काकांना ठेवू शकणार नाही, आम्ही नाही येणार. असे 7-8 फोन असे पण आले. आणि खरंच जेव्हा त्यांना घरी आणलं तर एकानंतर म्हणजे बिल्डिंगचे लोक, काही थोडेफार नातेवाईक ते तर जमले, पण एकानंतर एक जवळजवळ 30-35 माणसं, त्यातल्या 2-4 बायकाही होत्या. त्या आता ते थोडे मोठे छोटे सगळे प्रकारचे होते, तिथे जमले. आले की पायाशी पडायचे, रडायचे, फुलं व्हायचे, खूप रडायचे. म्हणजे की बाबा तुम्हाला काय झालं, एकदम निघून गेला, बाबा तुम्हाला काय झालं, एकदम निघून गेला. मग ते एकमेकांशी बोलले. लोकांनी विचारलं तुम्ही कोण, काय? तर त्यातला एक म्हणाला, कोणी म्हणालं तुम्हाला मी काय सांगू, मी जेव्हा खूप गरीब होतो, माझं शाळेत जायला पैसे नव्हते, काहीच नव्हतं, तेव्हा काकांनी मला सायकलीला पैसे दिले होते आणि या सायकलीवर मी माझं शिक्षण केलं आणि मला नोकरी मी सगळं केलं. एक म्हणाला मी असाच बगीच्यामध्ये चुपचाप बसलो होतो, चिंतातूर. मग काका असे चक्र मारत होते. त्यांनी विचारलं काय झालं रे? तर तो म्हणाला की मला मेडिकल कॉलेजची पहिल्या वर्षाची फीस भरायची, माझं सिलेक्शन झालंय सगळं, माझं पैसेच नाहीये. मला माझी पहिली कोणी फीस भरली की मग मी ट्युशन करीन, काही पण करीन, घे तुझे. हे त्याला पहिला पैसे दिले. असंच एकदम मला एकदा असंच झालं, माझे वडील खूप आजारी होते, माझे पैसेच नव्हते, खूप अडचण होती घरात, त्यांनी दिले. एक मुलगा म्हणाला मला शिकायलाच पैसे नव्हते, पहिलीपासूनची मला त्यांनीच मदत केली मॅट्रिक पर्यंत शिकवायला. एक म्हणाला कोणी मला पैशाची खूप अडचण होती, माझ्या बाबांची परिस्थिती नव्हती, मला एका छोट्याशा दुकानात नोकरी लावून दिली, तिथे मी झाडू लावत होतो, दुकानात सामान देत होतो, असं करता करता मी शिकलो आणि आज मी एवढा मोठा ऑफिसर झालो. असे जवळजवळ 30-35 पोरं निघाले की ज्यांना त्यांनी अशी मदत केली होती. तेवढं इतक्या सगळ्या जण बोलतच होते, ते सांगत होते, रडत होते. तेवढ्यात एक कार आली. असं म्हणजे तो त्यातनं जो माणूस उतरला ना, तो धडपडत पडतच उतरला. आला आणि असं अगदी उतका देऊन ढसा लागला. बाबा एवढी काय घाई झाली होती तुम्हाला बाबा? थोडं तर थांबायचं होतं. 2-3 वर्ष तर वाट पाहिली असते बाबा. काय एवढी घाई केली? तुम्हाला काय माहिती मी तुम्हाला काय देणार होतो? काय आश्चर्य तुम्हाला देणार होतो? सगळेजण पाहायला लागले एकदम की ज्यांना थोडंफार माहिती होतं त्यांना तर माहिती होतं, पण बाकी लोक कोण आहे, काय आलं? मग त्यांनी हळू डोळे बाबांना हार टाकला, तिथे खाली त्यांच्या चरणाला नमस्कार केला आणि एक फाईल त्यांच्या तिथे पायऱ्याशी ठेवली त्यांनी. काय आहे काय? तुम्हाला बाबा तुम्हाला काय माहिती मी किती धडपड करत होतो. तुम्ही एवढ्या 30-35 मुलांना जीवन दिलं, त्यांचं जीवन घडवलं, आम्हाला इतकं सगळं हे दिलं आणि त्यामुळे माझी जीवनात हीच सगळ्यात मोठी इच्छा होती की मी तुमच्यासाठी असं काही करावं की तुमचं नाव त्याच्यात राहील म्हणून. म्हणे मी इथून इतक्या दुरून आलोय, मी इथे या शहरात तुमच्या नावाची एक जमीन मोठी घेतलीये आणि तिथे मी तुमच्या नावाची एक अशी संस्था उभा करणार होतो बाबा की तुमच्यासारखेच माणसं मिळून मिळून आमच्यासारख्या अनाथ, गरीब, अपंग आणि ज्यांचं कोणी नाही, आधार नाही, अशा वेगळ्या वेगळ्या परिस्थितीच्या लोकांना इथे राहायला, शिक्षण सगळं काही मिळेल. आणि एवढंच नव्हे तर इथून जेव्हा मुलं निघतील ते हा निश्चय करूनच निघतील की ते सुद्धा तुमच्यासारखं म्हणजे आम्हाला जे आसरा मिळाला ते पण इथे राहणाऱ्यांना पुढे असा आसरा देऊन या संस्थेला असंच चालवतील. हा माझा ध्येय होता. तुम्ही थोडी तर वाट पाहिली असती. सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा की एवढा मोठा विचार करणारा. आणि त्यांनी त्या संस्थेचं नाव काय दिलं होतं माहितीये का? सर्वांचे बाबा. सर्वांचे बाबा त्यांनी ह्या संस्थेला हे नाव दिलं होतं आणि खरंच त्याप्रमाणे मग सगळ्यांनी सहकार करून खरंच ती इमारत बांधली आणि तिला हेच नाव दिलं, सर्वांचे बाबा. तेव्हा एकदा कोणी त्या बाबांना असं विचारलं होतं, त्या मुलांपैकी, मग त्यावेळेस तो जेव्हा जमले होते सगळे, तेव्हा त्याला असं विचारलं की मी एकदा बाबांना विचारलं होतं की बाबा तुम्ही इतक्या मुलांचं जीवन बनवलं, एवढ्या मुलांना शिकवलं, इतकं पुढे आणलं, इतकं सगळं केलं, तर का म्हणे सर्वांचे बाबा असं नाव का दिलं? तर म्हणे
की म्हणे तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही 1 किंवा 2 मुलं दत्तक घेतली असती तर तुम्हाला आज केवढा आसरा मिळाला असता. तर ते म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे बाबा त्या दृष्टीने. पण मला सांग की तुम्ही आज सगळे मुलं किती इथे आहात, तुम्ही सगळे आपल्या आईबाबांपासून दूर गेलात जण जाता. मग माझेही मुलं असते तर ते दूर गेलेच असते ना. जरुरी तर नाही की माझ्याच जवळ राहिले असते. पण मी त्या मुलांच्या जन्माला येण्याच्या आधीपासून तर त्यांचे लग्न कार्य होस्तवर जो खर्च केला मी त्या 2 मुलांकरता, तो खर्च मी 30-35 मुलांवर खर्च केला. थोडा, थोडा, थोडा करून. आणि मला हा समाधान आहे की मी 2 मुलांचं जीवन न बनवता मी 30-35 मुलांचं जीवन बनवलं. मला ह्याच्यात समाधान आहे. माझी मुलं असते तरी मी केलंच असतं. पण मला हा समाधान आहे की मी इतक्या मुलांचं जीवन बनवलं. आणि म्हणून त्यांनी त्या संस्थेचं नाव सर्वांचे बाबा असं दिलं. त्या गोष्टीचं नाव सर्वांचे बाबा. थँक्यू. वा, खूपच छान मॅम. नेहमीप्रमाणेच तुमच्या कथा खूपच छान, प्रत्येकाच्या मनाला भिडणाऱ्या, साध्या सरळ सोप्या भाषेतल्या. खूप छान. याच्यात असा स्कोप अजून थोडस वाढवून मग येईल. अजून नाही झालं तरी आज म्हटलं की कथा आहे कथानच आहे तर तशी एक गोष्ट वेगळी, थोडा कॉन्सेप्ट थिंग वेगळी. छान छान. प्रश्नच नाही. उत्तम सर पण जॉईन झालेत. उत्तम सर तुम्ही परफॉर्म करताय ना आज? कशी होती गोष्ट? नाही करत आहात? कथा आहे, कारण मला वाटतं तुमचं नाव आहे माझ्याकडे. नाही उत्तम निहाल नाही केलं. ते करतात नाही मी. निलेश करणार आहे. आणि हो मी करतोय केतकी. वा वा. मग निलेश तुम्हाला आमंत्रण करते मी कथा सादर करण्यासाठी. 2 मिनिटं थांबा. आरामात. नक्की नक्की. मी पण 4-5 पानं उलगडतो आणि सर्वात सॉरी शेवटी उत्तम, काय करतो. म्हणतायस? तो आवाज क्लिअर नाही येते. मी पण 4-5 पानं उलगडतो आणि मी सर्वात शेवटी करतो. चालेल. बर. आणि सागर मोहन जॉईन झालेत का केतकी? नाही मला वाटतं. नाही ना. आणि मंदार मराठे. मंदारचा मला मेसेज आला त्याला ऑफिसमध्ये उशीर होतोय. मंदार इज ऑन देअर. ओके. मग आता राहिलंय कोण आपल्याकडे? संगीता आल्यात का? संगीता साबळे, मयुरी काळे. नाही मला सगळे ऍक्च्युली दिसत नाहीये तिकडे. नाही आलं. नाही आले. ओके. बरं मी दिसतोय का केतकी? येस. हो सर. ओके. अंघोळ केली आता, पावडर इकडे तिकडे लागली असेल, क्षमा करा. तर सगळ्यांना नमस्कार करू. सादर करावं का? मेट्रो पासून ते मुंबईची गरमी काही कमी होत नाही. हो पण आणि आल्या मी कपडे न बदलता 2-3 कथा ऐकल्या आणि मग आंघोळीला गेलो. म्हणजे याचं मला एक आपलं सवयच पडली की काय पोलपटचं काय असलं की बसा लॉग इन करायचं. हो. तर काय सगळे मतलब म्हणजे सगळे मोठी माणसं आलेत कथा घेऊन, ज्यांची पुस्तकं आहेत, ज्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत, कविता प्रकाशित झाल्या आहेत. तर ह्या सगळ्यांना आज ऐकायला मिळालं आम्हा पामरांना. हे आमचं भाग्य. तर मोठे म्हणायचं नाही ना तुम्हाला निलेश सर? काय म्हणताय? मोठे नाही म्हणायचं ना? नाही त्यात तसे मोठे नाही. मोठे म्हणजे खूप मोठं कर्तृत्व काहीतरी असलेले. गंमत केली. हो कळलं. तर काय मी पण लेखक आहे, पण मी फेसबुकवरचा लेखक आहे. माझं काहीही प्रकाशित झालेलं नाहीये. फेसबुकवर मला वाटेल, मला आवडेल, मला सुचेल तशा मी कथा लिहित असतो. माझं नाव निलेश. आणि दुसरी गोष्ट, बोलपटचं खूप आधीपासून अटॅचमेंट आहे आणि खूप जवळचं नातं आहे बोलपट जवळ. काही वेळा परफॉर्म केलंय. तर आता जास्त वेळ घेत नाही, कथेकडे जातो. ही कथा मी तुम्हाला 300 वर्षपूर्वीची म्हणजे महाराजांच्या काळातली कथा आहे. ही सुचली अशी की ट्रॅव्हल करताना आपल्याला सह्याद्रीचे कडे दिसत असतात आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आताच्या कथा आपण वाचतो किंवा आपण आपल्याबद्दल विचार करतो. म्हणजे स्वतःभोवती घेता गिरकी अंधपणा आला, तसा अंधपणा आपल्याला आलेला असतो आणि आपल्या पलीकडे आपल्याला काही दिसत नसतंच. विचार करा 300-400 वर्षापूर्वी की कसं म्हणजे एखाद्या बाईचं जीवन, एखाद्या पुरुषाचं जीवन किंवा एका माणसासाठी म्हणजे महाराजांसाठी आपलं वाहून दिलेलं जीवन. आणि त्या दृष्टीने आपण 1 मिनिट कोण फोन करतोय मधीच नको त्या वेळेला.
हा, तर त्या काळातली मी 300 वर्षापूर्वीची कथा आहे. तिचा संबंध एका स्त्रीशी म्हणजे एका जोडप्याशी आहे. आणि हे जोडपं म्हणजे काय, तर एका घरातली नवीन लग्न झालेली मुलगी आणि एक तिचा नवरा जो बारगीर आहे, म्हणजे सैन्यामध्ये, महाराजांच्या सैन्यामध्ये आहे. तर कथेला सुरुवात करतो. कथेचं नाव आहे निरोप. श्रावण आला, पावसाचा जोर कमी झाला, तशी तिची हुरहुर अधिक वाढू लागली. पावसाळ्यात फौजेला 2 महिने सुट्टी असे आणि याच दिवसात तिचा बारगीर असणारा नवरा घरी येत असे. महाराजांच्या फौजेत आपला धनी बारगीर आहे याचा तिला केवढा अभिमान वाटे. खर तर पावसाळ्याचे 2 महिनेच तो तिच्या वाटेला येईल. मग इतर दिवस नाचणीच्या कणसावर बसलेल्या पोपटासारखं तिचं मन डचमळत राही. एखाद्या दिवशी पिंगळा किंवा वासुदेव तिला तिचा धनी सुखरूप आहे असं निरोप देई, पण कुठे आहे, कधी भेट होईल याबद्दल तिला काही कळत नसे. आता 2-3 महिने झाले होते आणि 2-3 महिन्याचा विरह तिचा संपला होता. हे 2 महिने तिला 2 दिवसासाठी सारखे वाटले, कारण आता तो येणार होता. आणि तिला 2-3 महिन्याचा सहवास आता संपला होता. गेले 2 महिने तिला 2 दिवसांसारखे वाटले. आता तिला त्याच्याशिवाय सारा संसार सांभाळायचा होता. पावसाअभावी तेरड्यानं मान टाकावी असं तिला मलूल वाटत होतं. तो आला होता, पण आल्यापासून महाराजांबद्दल सतत बोलत होता. घरासमोर दिसणाऱ्या भुऱ्या डोंगरांच्या रांगांकडे तो तासन तास टक लावून पाहताना एखाद्या पुराण पुरुषासारखा भासे. त्याच वेळी त्याचं निरीक्षण करायला तिला वेळ मिळे, कारण त्या तंद्रीतून जागा व्हायला त्याला वेळ लागे. मुळात तपकिरी असलेले त्याचे डोळे अधिक गहिरे दिसेत. छाती फुलून बंडीच्या गाठीत तुटतील की काय असं वाटे आणि नाक स्फुरण पावायला लागलं की महाराज असं नामस्मरण करून तो डोळे मिटून घेई. बाहेर पडणारा पाऊस एकच ताल पकडे आणि तिच्या डोळ्यातली अस्व खाळकन वीज चमकावी तशी निसटून जात. पदराने डोळे टिपताना बांगड्यांच्या आवाजाने त्याचे डोळे उघडत. ती तिथे असल्याचं तेव्हाच त्याला कळे. ती त्याला कसला विचार चाललाय म्हणून विचारत नसे, कारण तिला माहित असे तो उत्तरादाखल फक्त हसणार. आणि तो दिवस आलाच, त्याचा निरोपाचा दिवस. तो दिवस आलाच. सकाळी आलेला वासुदेव तिनं पाहिला तेव्हाच तिला कळलं स्वारी आज रात्री निघणार. सकाळपासून तिनं राबून गोडाधोडाचा स्वयंपाक त्याला खाऊ घातला. त्याच्या हातात काळा दोरा बांधला. देवाऱ्यातल्या अंगारा नकळत त्याच्या तलवारीला लावला आणि कुलस्वामिनीचं नाव घेऊन ठसठशीत कुंकू लावून ती काळजावर दोंडा ठेवून त्याला निरोप द्यायला सज्ज झाली. लग्न होऊन 2च वर्ष झालेली, निजामांच्या फौजाने लुटलेलं माहेर आणि आईबापाचं छत्र हरवलेली पोर, एवढ्या इतिहासावर भविष्याचा इतिहास सोनेरी करणाऱ्या मावळ्याच्या मनातील स्वराज्याच्या वातीवरली काजळी बनवून तिने त्याला औक्षण केलं. आणि पावसाच्या आवाजात घोड्यांच्या टापांचा आवाज विरून गेला. झालं. वा, तुमचं वर्णन मला वाटतं इतकं डिटेल्ड वर्णन आहे की Thank you. माहोल बनवला निलेशजी तुम्ही. खूपच माहोल सुंदर. एक्झॅक्टली, की ते आपल्या डोळ्यासमोर येतं की कसं तिने औक्षण केलं आणि तिची काय स्थिती होती, किंवा खूपच छान डिटेलिंग आणि छान होती. छोटीशी आणि मस्त कविता तुम्ही सादर केलीत, कथा सादर केलीत निलेशजी. छान वाटलं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. छान वाटलं, मस्त. Thank you. केतकी, आता तू काही एखादी छोटीशी कविता हो. नाही, सॉरी, काय रे, काय प्रॉब्लेम आहे? कथा. अरे मी वाचत होतो. काय ह्या फालतू काळासाठी तू मला डिस्टर्ब केलंस का? मी वाचताना एकदा फंबल झाला माझं. कांदा खराब आहे. त्यांना त्यांचं चालू आहे. ठीक आहे. सो आज मी ऍक्च्युली प्रिपेअर केलं नव्हतं, कारण बरेच रजिस्ट्रेशन होते, त्यामुळे मी आता वाचून दाखवणार आहे. हरकत नाही ग. हा पण एक किस्सा आहे माझ्या आयुष्यातला. आणि फिरायची आवड असल्यामुळे जिथे जिथे जाते, जिथे तिथे बघते काय काय नवीन नवीन गोष्टी, त्या नेहमी टिपून ठेवायची सवय लागली, तर त्यातलंच काहीतरी वाचून दाखवते आज. अगदी. तो लंडनला काही वर्ष होते आणि तिथे विम्बल्डन बघायचा योग आला. विम्बल्डन म्हणून माहिती असेल, टेनिस कॉम्पिटिशन आहे, टुर्नामेंट आहे. आणि खरं तर तिकिटाची मागणी इतकी असते की तो तिकीट मिळवणं हा एक योगच असतो.
म्हणून म्हटलं योगाला. आणि युरोपियन आणि त्यांचे स्पोर्ट्सचं वेड हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो एका पॉडकास्टचा. सो आम्ही पास हातात घेतला आणि आज शिरल्यावरती एक वेगळाच माहोल बघायला मिळाला. जे टेनिस फॉलो करतात त्यांना माहिती असेल की विम्बल्डनचा किती मोठा पसारा असतो, पण ज्यांना बिलकुल. माहिती नाही मी आपलं सांगते. तर अनेक लहान लहान कोर्ट्स असतात आणि 3 अगदी मोठी कोर्ट्स असतात. आणि त्या 3 कोर्ट्समध्ये सगळे नामांकन जे खेळाडू आहेत ते खेळतात आणि बाकीच्या छोट्या कोर्ट्समध्ये इतर जे कमी माहितीतले खाली सीट मधले आहेत ते खेळत असतात. तर आमच्याकडे जो कोर्टचा पास होता तिथे तर एक भन्नाट पर्वणी होती. रॉजर फेडरर आणि सरेना विलियम्स हे दोघंही खेळणारे होते. अगदी मनसोक्त त्यांचा खेळ बघितला, परत जायला निघालो आणि अनाउन्समेंट झाली की अँडी मुरे नावाचा एक प्लेअर आहे, तो मेन्स डबल खेळणार आहे. आता अँडीचं वैशिष्ट्य असं की तो ब्रिटिश, त्यामुळे त्याला खूप सपोर्ट होताच. त्यात तो इंजुरी नंतर परत खेळायला आलेला, त्यामुळे लोक एकदम त्याला बघण्यासाठी खूप आतुर होती. आणि त्यात तो तिसरं कारण म्हणजे माझ्या मते तो अतिशय देखणा, त्यामुळे बऱ्याच मुली त्याला बघायला आल्या होत्या. अँडी आपल्या एकदम ऐटीत आला, त्याने असा काही खेळ खेळला आणि तो खेळ जिंकलाही आणि परत जायला निघाला. आता बाकीचे 3 जे खेळाडू होते ते काही इतके नामांकित नव्हते, त्यामुळे त्यांना बघायला फारशी लोक आली नव्हती. अँडीला बघायला मात्र पोरी पिसाळलेल्या. ते लोक परत जिथून जाणार तिथे जाऊन एकदम घोळका करून उभे होते, त्याची सही घ्यायला किंवा एखादा त्याच्याबरोबर क्षण घालवायला, एक सेल्फी घ्यायला. खूप खटाटोप चालू होता लोकांचा. अँडीने तोपर्यंत सगळ्यांना हात वर केला, अभिवादन केलं, वाकून बो केलं सगळ्यांसमोर, पण तो जायला काही तयार नव्हता. तर अँडीला इतका वेळ का लागत होता तिथे जायला, परत जायला, हे नमूद करण्यासारखे आहे. त्याने स्वतःचा किट आवरला आणि आवरल्यावर त्याच्या आजूबाजूला सगळा कचरा गोळा केला. पाण्याच्या बाटल्या, त्याची झाकणं, त्याच्या पार्टनरने टाकलेले कसलेसे ज्यूसचे खोके, अपोनंट्सच्या बागेतून पडलेले प्लास्टिकचे तुकडे, अगदी बारीक सारीक कसल्या तरी पट्ट्या पडल्या होत्या, अगदी सगळं उचलून त्याने स्वच्छ केलं आणि कचऱ्याच्या बादलीत टाकलं. कोर्टवर डस्टबिन होतं हे एक मोठं वैशिष्ट्य. त्यानंतर सगळ्यांना जाऊन हात मिळवला, मिठ्या मारल्या, सह्या दिल्या आणि ऐटीत जायला निघाला. आता त्यानंतर मला पडलेले प्रश्न, तर मला पडलेला प्रश्न हा आहे, ह्या माणसाला इतकं शहाणपण आलं कुठून? इतके कॅमेरे आपल्याला टिपत असताना अशी कामं करायची बुद्धी कशी होते? जवळजवळ अख्खा स्टेडियम आपल्यासाठी उभा असताना इतक्या बारीक गोष्टीकडे लक्ष जावं? करोडोनी आपल्यावर नजरा आहे हे त्याला पक्क माहित होतं. यावेळी ऐटीत मिरवायचं की आपण व आपले सहकारी मागे टाकून गेलेला कचरा आवरायचा. इतर खेळाडू किंवा अनेक माणसं, रेफरी, बॉल बॉय, सिक्युरिटी असे बरेच जण तिथे उपस्थित होते. त्यांना हे सुचलं तर नाहीच, पण तो जो करतो आहे त्याच्या मदतीला यावे असेही वाटले नाही. बरं, त्यांनी काम केलं नसतं तर हे काम झालं नसतं असं तर मुळीच नाहीये. आणि जर आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी एवढी माणसं जी आज पैसे मोजून आपल्याला पाहायला आले आहेत आणि आता जीवाचा आटापिटा करत आपल्या बरोबर एखादा क्षण घालवायची संधी साधू बघतायत, असा माणूस हे करू शकतो, तर तुम्ही आणि मी नक्की कुठल्या गुरमीत असतो? थँक्यू. मस्त. स्वाती मला वाटतं हे झाले पाहिजे. खूप छान वाटलं काय केतकी तुझा अनुभव सांगितल्याबद्दल. आणि खरंच म्हणजे एक तर ते विम्बल्डन आय कॅन अंडरस्टँड, इट इज मॅडनेस. म्हणजे लोक जसं क्रिकेटला डोक्यावर घेतात तसंच किंबहुना त्याच्याही ऊन जास्त वेडेपणा, म्हणजे लोक वेडी होतात तिकडे. आणि तुला तिकडे जायला मिळालं आणि जी तू नावं घेतलीस, जर तू त्यांचा गेम बघू शकलीस त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं अजून काय मागणार होतीस. आणि दुसरी एक जो तू किस्सा सांगितलास ते म्हणजे मला वाटतं की जितकं माणूस काही माणसं जितकी वर जातात तितकीच ती ग्राउंडेडही असतात. आणि त्याचा हा एक मोठा प्रत्यय तुला तिकडे आला, विच वॉज ग्रेट. आणि अशा लोकांनाच ग्रेट म्हणणं जास्त महत्वाचं आहे मला वाटतं. शोज अ ग्रेट ॲटिट्यूड. त्यामुळे छान आहे, मस्त. उत्तम सर आलेले आहेत. उत्तम सर, तुम्ही कथा सादर करणार होतात असं म्हणाला होतात, तर तुमची तयारी झाली का? हा, तर आवाज येतोय माझा?
हो, येतोय आवाज. हा, तर माझी तयारी म्हणजे मी याच्यामुळे रजिस्टर केलं नव्हतं कारण की मला आज गावी जायचं होतं. पण ते उद्यावर ढकललं कारण की गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त उद्या आमच्या ऑफिसमध्ये जेवण आहे, त्याच्यामुळे मी आज गावी जायचं कॅन्सल केलं. तर हा, आता जो आपला सब्जेक्ट आहे कथे स्टोरी टेलिंग. तर मी कधी स्टोरी टेलिंग वगैरे कधी केली नाही. मी जास्त करून स्टँडअप करतो, जोक लिहिणे आणि त्याच्यानंतर क्रॅक करणे हेच करतो. तर मी काही जोक वगैरे. हॅलो, हा, येतोय आवाज तुमचा. थोडा हळू येतोय, पण येतोय. थोडस जर माईक जवळ आलात तर हा मला तर वाटतं. हॅलो, हा, बोला सर. हा चालेल. तर मी असं सांगायचं ठरलं माझ्याविषयी. तर मी भंडारदऱ्याचा आहे आणि भंडारदरा तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, खूप कमी जणांनी बघितलं पण असेल. बरोबर. तर आमच्या गावापासून आमचा जिल्हा इतका लांब आहे की एक वेळी आमच्या गावातील महिलांनी उन्हाळ्यात पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, पायी मोर्चा. मोर्चा तिथं जाईपर्यंत जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली. मोर्चा परत गावात येईपर्यंत पावसाळा सुरू झाला होता. सो असं काय एवढं त्याच्यात वाईट वाटण्यासारखं नाही. तर पहिल्यांदा आमच्या गावामध्ये ज्यावेळेस खूप आधी ज्यावेळेस मनोरंजनाची साधनं खूप कमी होतं, त्यावेळेस आमच्या गावातील काही तरुणांनी एक नाटकाचा कार्यक्रम ठेवला होता की एक क्रांतिकारक असतो आणि मग तो इंग्रज सरकारविरुद्ध बंड करतो आणि मग इंग्रज सरकार त्याला घाबरून पळून जातात, असं त्या नाटकाचा प्लॉट होता. तर त्या नाटकामध्ये क्रांतिकारकाची भूमिका माझ्या मामाने केली होती आणि क्रांतिकारक थोडा कारक असावा याच्यासाठी त्याला खूप लोकांनी म्हणजे सजेस्ट केलं की तू एक काम कर, काळ्या कलरचे कपडे घाल. आणि माझा मामा पहिल्यापासून काळ्या सावळ्या कलरचा होता, त्याने अजून काळ्या रंगाचे कपडे घातले. तर मग तो असा दिसत होता की रस्त्याचं बांधकाम चालू असताना ज्या वेळेस डांबराचा पिंप कसा दिसतो तसा माझा मामा दिसत होता. आणि पूर्ण नाटकाची रिहर्सल जी होती ती 4 लोकांसमोर चालायची आणि ज्या वेळेस गावकऱ्यांसमोर नाटक प्रदर्शित करण्याची वेळ आली, त्यावेळेस इंग्रज सरकारची एंट्री झाली. पहिल्यांदा इंग्रजांचे काही शिपाई होते, ते आले, त्यांनी तिथल्या नाटकातील गावकऱ्यांवर अन्याय करायला सुरुवात केली आणि मग माझा मामा गेला ऍज अ क्रांतिकारक. आणि माझा मामा ज्यावेळेस तिथे गेला त्यावेळेस असा सीन होता की इंग्रजाचे जे शिपाई असतात ते त्याला घाबरून पळून जातात. पण 4 लोकांपुढे सराव केलेल्या नाटकाचे माझ्या मामाने 4 लोकांपुढे सराव केला होता. ज्यावेळेस तो तिथे पुढे गेला स्टेज समोर, त्याने एवढी सारी लोक बघितली, गावकरी बघितली आणि माझा मामा स्वतः पळून आला. लोकांनी पहिल्यांदा बघितलं की क्रांतिकारकच पळून चाललाय. म्हणजे असं म्हणता येईल की इंग्रज सरकार त्याला घाबरून पळालं नाही, माझा मामा इंग्रजांना घाबरून पळाला. आणि मग त्याच्यानंतर मामाचे रोल तर बंद झाले आणि नाटकाचा पण प्रयोग पूर्णपणे फिसकटला. आणि मग याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी पुढे घडत गेल्या. आता आमचं गाव थोडंफार आधुनिक झालेलं आहे, पण गावकऱ्यांची समज अजून येते. म्हणजे जर एखादा कोणी गावात गेला तर गावकरी त्याचं सक्सेस याच्यावर मोजतात की त्याचं लग्न झालेलं आहे की नाही. जर एखाद्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलं आहेत, गावकऱ्यांच्या लेखी मग तो खूप मोठा. अच्छा. 2 वर्ष आधी डेप्युटी कलेक्टर झाला आणि दिवस त्याला भेटायला माझ्या आला होता आणि गावातले एक आजोबा त्याला भेटले. एक मिनिट. तर मग त्यानं सांगितलं की म्हणे मी डेप्युटी कराय या ठिकाणी माझी काय अजून काय बाकी काय नाही. विचारलं म्हणे लग्न झालं का. माझा मित्र बोलला नाही अजून नाही झालं. आजोबा त्याला बोलले जर तुझं लग्न झालं नाही तर तू काय कामाचा कलेक्टर आहे म्हणे. कलेक्टर पहिल्यांदा लाल दिव्याच्या गाडी पुढे गेला. लाल दिव्याची गाडी त्याला शोधत गेली आणि ज्यावेळेस मी गावात जातो त्यावेळेस पण मला म्हणतात की तुझ्या बरोबरीच्या मुलांची लग्न झाली, तुझ्या बरोबरीचा यशवंत त्याचं लग्न झालं, त्याला 2 मुलं झाली. आता यशवंतला 2 मुलं होणारच कारण की यशवंतचा बालविवाह झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो त्यावेळेस त्याचं लग्न झालेलं आहे. लग्न पत्रिकेवर आमच्या मुलांची एक वेगळीच यादी होती. तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस नाव पुकारणारा म्हटलं की
आता या ठिकाणी यशवंतच्या कॉलेजमधले विद्यार्थी पण उपस्थित आहेत. त्यावेळेस मी स्वतः सांगितलं होतं आम्ही कॉलेजमधले नाही, आम्ही जिल्हा परिषदचे आहे. तर अशा प्रकारे आमच्या गावचं वातावरण आहे. आणि त्याच्यानंतर स्टोरी टेलिंगचा जर आज आपण विषय काढला तर स्टोरी टेलिंग खूप वेळा तुम्हाला मदत करते लोकांसमोर वागण्यात, लोकांसमोर बोलण्यात. इव्हन माझा मॅनेजर वर खूप या गोष्टीचा खूप इम्पॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळे मला खूप सोपं जातं लोकांसोबत बोलायला, लोकांसोबत कोऑर्डिनेट करायला. आणि तुम्ही अजून एक कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मिथ किंवा अफवा ऐकली असेल की तुमच्या कंपनीलाच तुमचं घर समजा. तुमचा मॅनेजर प्रत्येक वेळी बोलतो की आवर ऑफिस इज आवर फॅमिली, आवर कंपनी इज आवर फॅमिली. आणि माझ्यासाठी हे एकदम बरोबर आहे, कारण की माझ्या घरचे पण मला कामचोर समजतात आणि ऑफिसचे पण कामचोर समजतात. चालेल, तर माझी एवढीच तयारी होती. मला नाही वाटत हे कसं गेलं, पण ठीक आहे, आता जे आहे तेच गोड मानून घ्या. धन्यवाद. हरकत नाही, उत्तम. आणि छान वाटलं तुम्ही तयारी नसतानाही पार्टिसिपेट केलं आणि तुमच्या गावाबद्दल काही गोष्टी सांगितल्यात. कुतूहल वाटलं, कारण अशी गावं बघितली नाहीयेत कदाचित. त्यामुळे थोडंसं आश्चर्यही वाटलं की अजूनही अशी गावं आहेत, अजूनही अशी लोक आहेत की जिकडे असे अनुभव येत आहेत तुम्हाला. पण आवडेल असं एखादं गाव बघायला नक्की. आणि दिवाळीत माझं एक पुस्तक पण येणार आहे, ज्याच्यामध्ये एक म्हणजे कथा संग्रह येतो, टिटवीची लेकरं म्हणून. त्याच्या मागे प्रेरणा किंवा उद्दिष्ट असं काहीच नाही, मी रिकामे म्हणून बसली इथे, बाकी काही नाही. मस्त. असेच अनुभव तुमचे शेअर करत राहा. आणि केतकी, आता आपले पार्टिसिपंट्स पैकी कोणी राहिलंय का? नाही. तू राहिली. मी आहेच, मी शेवटला करीन. पण ऍक्च्युली जी नावं आहेत त्यापैकी मला वाटतं कोणी मला तरी दिसत नाहीये. केतकीला कोणी दिसतंय का? नाही, मला वाटतं झालंय सगळे. झाले सगळे, कारण सागरजी पण नाहीयेत, संगीता नाहीये, मयुरी काळे नाही. नाही ना, आणि मंदारजी पण अजून आले नाहीत ना, लेट वगैरे येणार नव्हते ना. ओके, चालेल. मग मला वाटतं आपले सगळेच पार्टिसिपंट असे झालेत आणि तसे तर आपल्या 9:30 झालेत. त्यामुळे मला वाटतं आपला एकदम वेळेत चालू आहे, आपला अगदी छान व्यवस्थित सगळ्यांची टाइम घेऊन आपण चाललोय. तर मग केतकी, मग मी माझं एखादं शेअर करू का? हो, नक्की. चालेल. मीही ऍक्च्युली आज अनुभवच शेअर करायचा आहे मला. आणि जसं आज आपण बघितलं की बऱ्याच जणांनी, बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्यांनी काहीतरी इमोशनल हे शेअर केलंय. आणि कोइन्सिडेंटली माझीही तशीच आहे. समथिंग क्लोज टू माय हार्ट, जे मी जस्ट लिहिले काही दिवसांपूर्वी, ते मी शेअर करते. बरं, ही काही फिक्शनल गोष्ट नाहीये, त्यामुळे कथा नाहीये, त्यामुळे त्याला काही मी शीर्षक दिलेलं नाहीये. जे जसं तू म्हणशील तसं. ओके, तर सुरू करते मी माझी कथा वाचायला. ती अस्वस्थता, त्या वेदना अति तीव्र होत गेल्या, अगदी माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे. दिल्लीच्या कडाक्याच्या थंड सकाळ सुद्धा माझं शरीर घामाने थपथपलं होतं, शिथिल पडत चालले होते. आजही तो दिवस जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. दिल्लीतला डिसेंबर महिना, प्रचंड थंडीचे वातावरण, पण मी मात्र घामाने ओलीचिंब झाले होते, अत्यंत वेदनेने तळमळत होते. नवऱ्याने मला कशी बशी गाडीत घालून हॉस्पिटल गाठले. मग औषधांचा मारा सुरू झाला. वेदना कमी होण्यासाठी इंजेक्शन्स दिली गेली, पण कशाचाच उपयोग होत नव्हता. काही चाचण्यांनंतर डॉक्टर शांतपणे म्हणाल्या, आपल्याला बहुतेक शस्त्रक्रिया करावी लागणार, दुसरा पर्याय दिसत नाही. हिचा जीव धोक्यात आहे, हिच्या आई वडिलांना बोलावून घ्या. माझे आई वडील तातडीने मुंबईहून रवाना झाले. काही चाचण्यांचे तपशील हाती यायला 1 दिवस लागणार होता. 26 डिसेंबरच्या सकाळी एक मोठा सर्जन येऊन तपासणी करणार होता. त्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय अवलंबून होता. त्याने मला तपासल्यावर एका क्षणात सांगितले, शी नीड्स टू बी ऑपरेटेड इमिजिएटली, राईट नाव.
ते वाक्य ऐकून माझे आई वडील आणि माझा नवरा स्तब्धच झाले. आमच्या डॉक्टरांनी त्यांना थोडासा दिलासा दिला. आपल्याला तिला वाचवणे गरजेचे आहे. ऑपरेशन इज नेसेसरी. काळजी करू नका, सगळं नीट होईल. पण डॉक्टर, माझ्या नवऱ्याच्या त्या अर्धवट वाक्याचाही अर्थ डॉक्टरांना कळला. त्या म्हणाल्या, सध्या आपण फक्त तिच्या जीवाची काळजी करूया. बाळाला वाचवणे अत्यंत अवघड आहे. गरोदरपणाच्या 2ऱ्या महिन्यातच झालेल्या आपत्कालीन शस्त्रक्रिया माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण करणारी होती. डॉक्टरांनी तसे स्पष्ट सांगितलेही होते. पण माझे नशीब बलवत्तर म्हणायचे. सुदैवाने ऑपरेशन चांगले झाले आणि मी आणि माझे बाळ आम्ही दोघेही वाचलो. पण लढाई संपली नव्हतीच मुळी. ती तर आत्ता सुरू झाली होती. जास्ती विलंब न करता ऑपरेशन केल्यामुळे आमचा जीव वाचला खरा, पण माझ्या बाळाची वाढ नीट होईल ह्याची डॉक्टरांना अजिबात खात्री नव्हती. वयाच्या 24व्या वर्षी माझे काही अवयव या ऑपरेशन दरम्यान काढावे लागले होते. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी नैसर्गिकरित्या मिळणारी पोषक तत्वे आणि त्याला मिळू शकणार नव्हती. 9 महिने होईपर्यंत इंजेक्शन्स आणि औषधांद्वारे ती देण्यात येणार होती. डॉक्टरांची बुद्धी आणि माझी जिद्द यांची आता खरी परीक्षा होती. बाळाच्या वाढीचे नियमितपणे निरीक्षण केले जात होते. कोणती विकृती तर नाही ना याची खात्री घेतली जात होती. आणि मग साधारण 5व्या महिन्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले, शीतल, यू कॅन गो अहेड विथ युअर प्रेग्नन्सी, बट यू नीड टू बी व्हेरी ब्रेव्ह. डॉक्टरांच्या या वाक्याचा अर्थ मला पदोपदी जाणवत होता. एक खडतर पण धाडसी प्रवास सुरू झाला. औषधांच्या गोळ्या मोजणे तर मी केव्हाच बंद केले होते. इंजेक्शन्स घेऊन कमरेची अगदी चाळण झाली होती. उठणे बसणेही अशक्य झाले होते. वाढत्या पोटामुळे टाके फाकत चालले होते. दिवसेंदिवस वेदना वाढतच होत्या. पण मला माझ्या बाळाला जन्म द्यायचा होता आणि कुठेतरी माझ्या उदरातूनही एक आवाज ऐकू येत होता, आई मी येणार, नक्की येणार. तेव्हा मला अचानक एका गोष्टीची जाणीव झाली. ती म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या वेदना मी एकटी नाही तर माझे बाळही सहन करत होते. ही लढाई केवळ माझी एकटीची नाही, कधीच नव्हती. ती आमची लढाई होती. आणि शरीरात एक वेगळेच बळ आले. 9 महिने स्वतःची आणि बाळाची काळजी घेत पार पाडले. शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. माझी मुलगी या जगात आली. तिचे रडण्याचे स्वर कानात भरले आणि माझ्या आयुष्यात आनंदी आनंद झाला. तिच्या बरोबरचे आयुष्य सुरू झाले. आत्तापर्यंतच्या सर्व वेदना जणू काही मी विसरूनच गेले. पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही खूप चलबिचल चालू होती. तिची प्रत्येक हालचाल, तिच्यात होणारे बदल, तिचं रडणं, तिचं हसणं, तिचं चालणं, खेळणं, बोलणं, सगळ्यांचाच मी दक्षतापूर्वक निरीक्षण करत होते. माझ्या मुलीबरोबर एका आईचाही जन्म झालाय हे जाणवलं. एक एक गड आम्ही सर करत होतो. प्रत्येक टप्प्यात माझी मुलगी माझा अभिमान ठरत होती. तिने कधी मागे वळून बघितलेच नाही. सर्व बाबतीत ती नेहमीच पुढे राहिली. अभ्यास असो, स्कॉलरशिप एक्झाम्स, ड्रॉइंग, क्राफ्टवर्क, स्केटिंग, डान्स, कराटे, कॅलिग्राफी, सगळ्यात तिने प्रावीण्य मिळवलं. अशी माझी विचारांची चक्र वेगात फिरत होती आणि तेवढ्यात नवऱ्याच्या आवाजाने माझी तंद्री भंग झाली. अगं शीतल, लवकर चल, कॅमेरा ऍडजस्ट केलायस ना? भानावर येऊन बघितले तर नवरा आधीच पुढे निघून गेला होता. मीही माझ्या खुर्चीवरून उठले आणि स्टेज जवळ लगबगीने जायला लागले. मला जवळून उत्तम फोटो काढायचा होता. साधारण 500 लोक जमले होते. माझ्यासारख्या कित्येक आया स्टेजकडे डोळे लावून बसल्या होत्या आणि पुढच्या नावाची अनाउन्समेंट झाली. डॉक्टर श्रेया अमित देशपांडे. ग्रॅज्युएशन रोब आणि कॅप घातलेली माझी मुलगी स्टेजवर चालत होती. व्हाईस चान्सलर यांच्या हस्ते तिला तिचे MBBS चे सर्टिफिकेट प्रदान केले जात होते. माझं ऊर भरून आलं होतं. माझ्या आत्तापर्यंतच्या मेहनतीची चीज होताना दिसत होते. डोळे आनंदाश्रूने भरले होते. स्टेजवरून चान्सलर सरांनी मला हात जोडून अभिवादन केले. मीही नकळत हात जोडले. पण हातात काहीतरी असल्याचे जाणवले. अरे, हा तर फोन होता ना. अरे देवा, मी फोटो काढायलाच विसरून गेले होते. डोळ्यांमध्ये प्रत्येक क्षण टिपताना कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचे राहूनच गेले होते. तेवढ्यात नवऱ्याने बाजूने येऊन सांगितले, काळजी करू नकोस, मी व्हिडिओ आणि फोटो दोन्ही घेतला आहे. 23-24 वर्षांचा हा भला मोठा प्रवास यशस्वीरित्या पार करून मी शांतपणे माझ्या खुर्चीवर बसले. डोळ्यात टिपलेले क्षण हृदयात साठवून ठेवण्यासाठी.
धन्यवाद. खूप मस्त. थँक्यू. तर केतकी, आपण मला वाटतं कार्यक्रमाच्या शेवटला आलेलो आहोत. आता सगळ्यांचं सादरीकरण झालेलं आहे. कोणाला काही अभिप्राय द्यायचा आहे तर तुम्ही देऊ शकता. कोणाला खूप आजचा सुंदर. कार्यक्रम कसा वाटला? कविताजी काहीतरी बोलतायत. हा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुझा अनुभव पण फार आवडला. तुमच्याकडे रेंज तुमच्याकडे करेक्ट केलाय. तुमचा आवाज नाही येते मॅम. मॅम ऐकू येत नाहीये तुम्ही काय म्हणताय. शब्द क्लिअर. लाईट गेलेत का तुमच्याकडे? लाईट गेलेत त्यांच्याकडे. आमच्याकडे ओके, ओके, काय म्हणलं सगळ्यांना छान झालं आणि नाही तुम्ही आम्हाला ग्रुपवर लिहून पाठवा. आम्हाला काही कळत नाहीये. त्यांचं सॉरी इंटरनेट सॉरी मॅम. ओके, खूपच ठीक आहे. हरकत नाही. मला वाटतं त्या पहिल्यांदाच जॉईन झालेल्या आणि त्यामुळे अर्थात त्या कवितांच्या कार्यक्रमात येतात, पण कथेला त्या पहिल्यांदा जॉईन हा, झालेल्या नाही आहेत. नंतर रेंजचा इश्यू होता. आणि मला वाटतं लाईट गेले त्यामुळे प्रॉब्लेम असेल. पण इन जनरल मला वाटतं वीणा ताई पण पहिल्यांदाच आल्या. वीणा ताई, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? येतात. मी पहिले कविता वाचनासाठी आले होते. सावली विषय होता ना, हा, ती माझी पहिली वेळ होती. ती ओके. पहिली वेळ म्हणजे होती. आत्ताच जॉईन झालाय. हो हो हो. पण नाही, कसं कळलं उत्तम. तुम्हाला सगळ्यात लेपटविषयी? अर्थपूर्ण. मला असंच कोणीतरी पाठवलं मला वाटतं. हा, आय थिंक दुसरा एका ग्रुप अच्छा. पण छान वाटलं मला एकदम. थँक्यू धन्यवाद. दोन्ही वेळचा अनुभव अप्रतिम. आणि त्यानिमित्ताने मी काहीतरी करू शकते. मस्त, आम्हाला छान वाटलं तुम्ही जॉईन तुमची झाला. गोष्ट छान होती तुमची वीणाताई. हो ना, छान. धन्यवाद. सगळ्यांच्या छान. वीणाताईंच्या गोष्टीवरनं मला आठवलेली एक ओळ जी आपण पूर्वी कुठेतरी लहानपणी वाचली होती किंवा कुठल्या तरी पुस्तकात, की वी डू नॉट लव्ह पीपल बिकॉज दे आर ब्युटिफुल, दे सीम ब्युटिफुल टू अस बिकॉज वी लव्ह देम. राईट? तुमची एकदम त्याला परफेक्ट बसते. तुमची जशी गोष्ट आहे ना, तशीच एका मुलाची त्याचे वडील त्याला मेळ्यात घेऊन गेले. अगदी गरीब परिस्थितीत एखाद्यावर उचलून घेऊन गेले होते आणि मग त्याला इतक्या वस्तू होत्या आणि तो बाबांना सारखा सांगत होता की बाबा मला हे घेऊन द्या, बाबा मला हे घेऊन द्या. बाबाने हो बेटा मग 5-6 दिवसांनी आपण जाऊन आणू. हा, म्हणजे त्यांची लाचारी होती, पैसे नव्हते. आणि मग त्याला तर शेवटी काहीतरी वाटलं तर चल तुला बर्फाचा गोळाच खाऊ घालून देतो म्हणून. गर्दी होती आणि त्या गर्दीत तो हरवून गेला. बाबा इकडे ते कुठे चालले गेले. मग तो खूप रडायला लागला, अतिशय रडायला लागला. लोक जमा झाली. मग कुठे गेले तुझे बाबा, त्याला सगळं विचारलं. मग एकाने सांगितलं तुला पेढे देऊ, तुला कार घेऊन देऊ, तुला झुल्यात बसू. नको, मला नको. बोला मला काहीच नको, मला माझे बाबा पाहिजे. म्हणजे ज्या वस्तून करता तो त्याच्या बापाशी हट्ट करत होता. हेच गोष्टी तो नाही मिळाला, कारण त्याला बापाचं मूल्य कळालं होतं की बाबाशिवाय काय वस्तू नसल्या तर चालतील, पण बाबा पाहिजे. म्हणजे अशी पूर्वी असं ना मेळे असायचे बघा. मेळे असायचे त्यात पाळणे बिळणे असं काय 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 काय. आम्ही सगळी भावंड त्या मेळ्यामध्ये आई वडिलांबरोबर गेलो.